अध्याय 2 त्याचा 29। यदि तुम जानते हो कि वह धर्मी है तो यह भी जानते हो कि कोई धर्म का काम करता है वो उससे जन्मा है। ज्या अर्थी देव सदा सर्वदा चांगला आहे व तो योग्य तेच करतो हे आपल्याला माहीत आहे, त्या अर्थी जे योग्य तेच करतात ती सर्व देवाची मुले आहेत, तेही आपण जाणार। हम प्रार्थना करेंगे। पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मैं धन्यवाद देती हूँ मेरे राजा मेरे मान पवित्र पिता, वचन की सेवा को आपके हाथ में लेती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है। सहायता करना प्रभु, रक्षा करना, ये हमारी विनती है प्रभु यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। यहाँ पर प्रियो प्रभु का वचन कहता है कि धर्म का काम क्या है, परमेश्वर की नजर में जो सही है वो करना। आणि नीतिमत्वाचं काम कोणते जे देवाच्या नजरेमध्ये योग्य आहे ते करणं। परमेश्वर जो अच्छा करता है आणि देव जे चांगलं करतो वही जो धर्मी है वो भी वही करेगा। आणि जो नीतिमान आहे तो पण तेच काम करेगा। परमेश्वर धर्मी है, देव नीतिमान आहे, बच्चे भी धर्मी है और त्याची मुलं पण नीतिमान और जो धर्मी है वो धर्म का काम करते हैं। जो नीतिमान है तो नीतिमत्वाची कामं, धर्म के काम करने वाला आणि नीतिमत्वाची कामं करणारा परमेश्वर के राह पर चलता है, देवाच्या मार्गावर चालतो और वो अच्छे काम करता है। आणि तो चांगली कामं करतो। जैसे हमने पहले सेक्शन में देखा अच्छे काम करने वाला, आणि आपण पहिले सेक्शन मध्ये बघितलं चांगली कामं करणारा। कौन से अच्छे काम है हमने पहले सेक्शन में देखे आणि कोणती चांगली कामं ते आपण पहिले सेक्शन मध्ये बघितले। अब आज एक उदाहरण उस व्यक्ति के बारे में हम देखेंगे जिन्होंने दोनों ने परमेश्वर पर विश्वास रखा आणि ते उदाहरणामध्ये आज आपण बघणार आहोत ज्यांनी दोघांनी देवावरती विश्वास ठेवला, लेकिन उन दोनों के विश्वास रखने से भी लेकिन एक अच्छा बोला गया और एक बुरा बोला गया। आणि दोघांनी विश्वास ठेवला पण एक चांगला म्हणण्यात आला आणि एकाला वाईट ठरवण्यात आलं। पढेंगे आपण वाचू रोमियो की पत्री, रोमकरांचं पत्र, नहीं एक मिनट, रोमियो की पत्री है वचन उसी अध्याय का पहिला यूहन्ना की पत्री, पहिला यूहन्नाचं पत्र अध्याय 3 और उसका 12 त्याचं 12। पहिला यूहन्ना की पत्री, पहिला यूहन्नाचं पत्र अध्याय 3 और उसका 12 त्याचं 12। आपण कायनासारखे होऊ नये, कारण तो सैतानाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला। त्याने त्याचा वध का केला? कारण कायन करीत होता ते सर्व अयोग्य होते आणि त्याला हे चांगले माहीत होते की त्याच्या भावाचे जीवन त्याच्या स्वतःच्या जीवनाहून अधिक चांगले होते। आमीन। किती छान रीतीने लिहिलेले। तुम्हारा काल क्या लिखा है? वचन जो अध्याय 2-3 उसका 12 में क्या लिखा है? हमें परमेश्वर ने हमें यहाँ पर इसके द्वारा दिखाया कि काम धर्म के काम कौन से है आणि देवाने याच्यावर दाखवलं की नीतिमत्वाची कामं कोणती आहेत, बुरा काम कौन सा आणि वाईट कामं कोणते। और हम यहाँ जैसे देखे कि हमने जैसे देखा कि जो धर्म का काम करता है वो परमेश्वर से जन्म लिया है आणि जो नीतिमत्वाची कामं करतो त्याने देवापासून जन्म घेतला। तो जो परमेश्वर से जन्म लिया है आणि ज्याने देवापासून जन्म घेतला वो व्यक्ति कभी बुरा काम नहीं कर सकता, व्यक्ति कधीच वाईट काम नहीं कर सकता। यहाँ पर हमने जो 12 वचन में देखा, हम 12 वचन में बघितलं आपण कायनासारखे होऊ नये। हाँ, यहाँ पर यूहन्ना खास कहता है कि हम काइन के जैसे बुरे नहीं हो, हम काइन के जैसा नहीं बनना है। आणि यूहन्ना म्हणतो की आपण कायनासारखे होऊ नये। तो काइन कौन है? आदम का पहला बेटा। आणि काइन कोण आहे? आदमाचा पहिला मुलगा। तो उसके जैसा हमें नहीं बनना है आणि त्याच्यासारखं आपण नाही बनायचं आहे, कारण तो सैतानाचा होता। तो त्यांनी स्पष्ट रीति से लिखा है वो शैतान का था, जबकि हम लोग क्या बोलते हैं किसका बेटा था? अपन क्या बोलते हैं कौन सा मुलगा होता? आदमाचा। लेकिन यहाँ क्या लिखा है? इधर क्या लिखा है? वो शैतान से था, तो शैतान का बेटा, तो शैतान ऐसे कैसे वो शैतान का बेटा बना? ऐसा कसं तो शैतानाचा मुलगा झाला? जबकि उसके जन्म के समय में हवा ने कहा मैंने यहोवा की सहायता से उसे जन्म दिया आणि त्याच्या जन्माच्या वेळेला हवा म्हणाली होती की मी देवाच्या मदतीने याला जन्म घातला। उत्पत्ति अध्याय 4 में लिखा है कि आदम अपनी पत्नी के पास गया और वो गर्भवती हुई आणि उत्पत्ति अध्याय 4 मध्ये लिहिली की आदम आपल्या पत्नीकडे गेला आणि ती गर्भवती झाली। ऐसे कैसे हुआ कि उसे शैतान का बेटा बोला गया आणि असं कसं झालं की त्याला शैतानाचा मुलगा म्हटलं झालं? वो तो बाद में ना, उसे मारने के बाद ना, लेकिन वो शैतान का बेटा बोलने के लिए घात करने से पहले शैतान के ही काम करता था। वो जो भेड़ भी क्या मूंगफली चढ़ाता था वो गर्मी से फुट करके भेड़ का देना पड़ता है, ऐसा उसके मन में रहता था, फिर देता ये काम वो करता था। पहले वो ये बुरे काम करता था, लेकिन जबकि वो आदम और हव्वा से है फिर वो बुरे काम कैसे कर सकता है? बुरे काम करने से शैतान के आदमी हो जाता था, उसका गुलाम बन जाता था।
शैतान वर्षन चलाता था उसी आज राम मंदिर वाले के जीवन में यही काम करता है। ठीक है, मैं आपको बताती हूँ। यो आदम और हवा आदम परमेश्वर के स्वरूप में रचा गया। आदम हा देवाच्या स्वरूपामध्ये बनवण्यात आला। आप उत्पत्ति अध्याय 1 में भी पढ़ सकते हैं और 5वें अध्याय में भी पढ़ सकते हैं कि आदम का जो स्वरूप है वो परमेश्वर के स्वरूप है। उत्पत्ती अध्याय 1 आणि 5 मध्ये तुम्ही वाचू शकता की आदमाचं जे स्वरूप आहे ते देवासारखं बच्चा आहे। जब जन्म लेता है मूल जेव्हा जन्म घेतो तब माँ बाप का स्वरूप लेता है। तेव्हा आई वडिलांचं स्वरूप तो घेतो। स्वरूप मतलब क्या? मग स्वरूप म्हणजे काय? हम जो ऐसा दिखते हैं वैसा नहीं। आपण जसं दिसतो तसं नाही। हम लोग ऐसा बोलते हैं, अरे ये तो तेरे एकदम कार्बन कॉपी इसकी जैसा है बाप के, अरे तू तो सेम तेरे दादा के जैसी है, हम ऐसा बोलते हैं ना। आणि आपण असं म्हणतो की सेम तुझ्या वडिलांसारखाच तो आहे। क्यों ऐसा हम बोलते हैं? क्योंकि हमने उनको देखा रहता है और वो सेम जनरल इनमें आती है। आणि कारण आपण त्यांना पण बघितलेलं असतं आणि ह्याला पण बघून म्हणतो त्याला त्याचं स्वरूप और त्याच्यामध्ये। जब अगर उनके काम देखेंगे, त्याची कामं जर उन बघितली कामों को देख तो तुझे बिल्कुल आजोबांसारखी है। और तो तेरे दादाजी की जैसी ही है। मेरा आजोबा भी वैसा ही था। तेरे दादाजी भी ऐसे ही थे। ऐसे बोलते हैं ना, असंच म्हणतो ना। सही बात है। तो वो जो कार्य जो रहते हैं ना, गुण जिसे बोलते हैं, वो माता पिता से मिलते हैं। आणि जे गुण असतात ते आई वडिलांकडून भेटतात। जबकि परमेश्वर ने आदम और हवा को पवित्र बनाया, आणि देवाने आदम आणि हवेला पवित्र बनवले। लेकिन पाप करने के कारण पण पाप केल्यामुळे पाप उनके अंदर समा गया। पाप त्यांच्या आतमध्ये सामावून जातं। पाप उनके अंदर समा जाने के बाद उन्होंने जो रिलेशन किया, दोनों के पाप उसके अंदर उतर गए। आणि पाप सामावल्याच्या नंतर दोघांनी रिलेशन केले आणि ती जी पाप आहे ती त्याच्यामध्ये उतरली। पहले ऐसा नहीं था, पहिले असं दोनों नव्हतं। पवित्र थे, दोघंही पवित्र होते। लेकिन पाप होने के बाद पण पाप झाल्याच्या नंतर जैसे परमेश्वर ने उनको श्राप किया, श्रापित किया जसं देवाने त्यांना श्रापित और केलं, उनको अदन की वाटिका से निकाल दिया। त्यांना एदेन वाटिकेमधून काढून जैसे टाकलं। अदन की वाटिका से निकले, जसं त्या बागेमध्ये ते निघाले पृथ्वी पर परमेश्वर ने उनको रख दिया आणि पृथ्वीवरती देवाने त्यांना और ठेवलं। जब से पृथ्वी पर वो रहने लगे, उसके बाद वो अपनी पत्नी के पास गया आणि ते पृथ्वीवरती राहू लागले तेव्हा तो आपल्या पत्नीकडे गेला और तब वो गर्भवती आणि हुई। तेव्हा ती गर्भवती तो झाली। उसका पाप और आदम का पाप, दोनों का पाप उसके अंदर उतरा। तिचा आणि आत्माचा दोघांचा पाप त्याच्यामध्ये तो उतरला। पाप क्या है? पाप काय आहे? शैतान। शैतान। पाप मतलब बुराई। पाप म्हणजे वाईट। परमेश्वर को जो अच्छा नहीं लगता वो। आणि देवाला जे आवडत नाही ते। तो मैं आपको बताती हूँ, उसका पाप का अर्थ बताती हूँ। पाप एक बीज है। पाप एक बी आहे। पाप एक बीज है, जैसे हमने कल भी बीज बोया ना, ये हमारे घर के लोगों को, हमारे विषयों को ये बीज था, परमेश्वर ने हमारे हाथों में दिया था जो बोने के लिए। आणि काल जे आपण विषय पहिले जे देवाने आपल्या हातामध्ये दिलेली ती ती आपण काल तो पेरलं। पाप भी एक बीज है, आणि पाप पण एक बी जैसे आहे। विश्वास एक बीज है, जसं विश्वास एक बी आहे, पाप भी एक बीज है। पाप सुद्धा एक और बी वो आहे क्या करता है? हमारे विश्वास को खाता है। आणि ते आपल्या विश्वासाला खातं। लेकिन ये जो पाप आया कैसे? आणि हे पाप आलं कसं? कहाँ से आया? कुठून आलं? शैतान से। शैतानाकडून। जब शैतान ने हवा को बहकाया, जेव्हा शैतानाने हवेला बहकवलं उस समय वो पाप का बीज, पाप उसके अंदर आ गया। त्यावेळेस ते पापाचं बी त्याच्या आतमध्ये उसकी आलं। पत्नी का सुनकर, त्याच्या पत्नीचं ऐकून पत्नी किससे प्रभाव, किसके अंदर? शैतान का बीज उसके अंदर ऑलरेडी हो चुका था। आणि शैतानाचं बी पहिलेच त्याच्यामध्ये झालं। शैतान के अंदर वो हो चुकी थी। आणि शैतानाच्या आधी ती झाली। इसीलिए देखो, आप कभी कभी देखो जो मैं आपको हिप्नोटिज्म मालूम है? बोले ना, पलके नहीं छुपाओ, उंगली को देखो, सो जाओ। उसे हिप्नोटिज्म कहते हैं, यानी वशीकरण। हमारे जादू टोना में वशीकरण है, और इंग्लिश भाषा में, जादूगर की भाषा में जो मैजिक करते वो लोग हिप्नोटिज्म कहते हैं। आणि जादूची लोक करतात त्याला इंग्लिशमध्ये हिप्नोटिझम म्हणतात। तो ऐसे हिप्नोटिज्म करने वाले लोग क्या करते हैं? आणि अशी लोक काय करतात? वो ऑलरेडी दूसरों को क्या करते हैं? अपने वश में करते हैं। आणि दुसऱ्यांना आपल्या वशमध्ये करून घेतात। जब हवा ने पाप किया, तेव्हा हवेने पाप केलं यानी दुष्ट उसके अंदर समा चुका था। आणि दुसऱ्या तिच्या आतमध्ये आला तो होता। हिप्नोटिज्म करने वाला भी पाप से भरा रहता है, उसके अंदर ऑलरेडी दुष्ट आत्मा रहती है। इसीलिए वो सामने वाले को भी कहता है, देखो सो जाते। क्यों? क्योंकि वो बुरा, जिसे कहते हैं ना, मोह डालता है, मोहनी बनता चला, कि वो उसमें वश में हो जाता है। आणि ती लोक काय करतात? त्यांच्यामध्ये दुष्टात्मा समोर ती लोक दुसऱ्यांना पण वशमध्ये हवा करून के घेतात। अंदर पाप आने के कारण हवा ने जैसे अपने पति को कहा कि देखो ये खाओ, ये बहुत अच्छा है, तो उसने क्या किया? आदम को मोहित कर दिया, यानी मोह नहीं डाला। उसे कुछ दिख नहीं रहा था, सिर्फ उसको सिर्फ एक आज्ञा मिली थी और वो कर लिया।
आणि हवेमध्ये पाप आल्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की हे फळ तुम्हाला खायचं. तिने काय केलं, त्याला वशमध्ये केलं. जैसे उदाहरण मैं आपको बताती हूँ, उदाहरण तुम्हाला सांगते. अभी मैंने इसको हिप्नोटिज्म किया है, मी हिला हिप्नोटिझम केलंय. वश में हो गई है, आता ती वशमध्ये झाले. जाओ जा, आगे लेके जाओ, रुक जाओ, पीछे मुड़ो, आ जाओ, बैठ जाओ. ये क्या हो गई, ये मेरी क्यों सुनी? हे माझं काय केलं, क्योंकि ये मेरे कंट्रोल हो गई, ती माझ्या नियंत्रणात झाले. तो मैंने इसको वश में कर लिया, मी हिला वशमध्ये इसको केलं. मोहित कर लिया. उसको दिख रहा है, आणि तिला आप सबको देखा उसने, तिला तुम्हाला सगळ्यांना उसने बघितलं, सब आप सबको देखा, सगळ्यांना बघितलं. लेकिन परंतु उसे आप दिख रहे हो लेकिन कुछ समझ नहीं आ रहा है. तुम्ही तिला दिसते पण तिला समजत नाही. बुद्धि उस समय चल नहीं रही है. आणि बुद्धी त्यावेळेस चालत नाही. सब मुझे देख रहे हैं, सगळे मला अरे बघताय. मैं नहीं करना चाहिए, अरे मी नाही केलं पाहिजे, मैं नहीं चलना चाहिए, आणि मी नाही झालं अरे पाहिजे, ये तो मेरा एक्टिंग हो रहा है, आणि माझी ऍक्टिंग ये मेरा तमाशा हो रहा है, माझा तमाशा हो मैं रहा है. लोगों के सामने गई वापस आ गई. आणि लोकांच्या समोर गेले मी रिटर्न आले. ये नहीं समझ में आया, हे समजत नाही. आपको समझा? वैसे ही क्या हो गया, सबसे पहले उसने हवा को बहकाया, आणि सर्वात पहिले त्याने हवेला बघवलं. और हवा को बहकाने के द्वारा हवा के अंदर से दुष्ट आदम को बहकाया. आणि हवेच्या द्वारे आतमधून दृष्टाने आत्माला बघवलं. और इसी कारण से आज भी देखो शैतान किसी न किसी के माध्यम से हम मसीहों को बहकाता है. म्हणून आजही शैतान काय करतो, कोणाच्या द्वारे काय करतो, आपल्याला सच है? बघवतो. करेक्ट है. हाँ, हम कितने भी मसीह में हो, कितने भी प्रभु में है, लेकिन हमारा कहीं पर भी थोड़ा सा रॉन्ग कनेक्शन या कहीं पर भी तो आसानी से दुष्ट हमारे आंखों के ऊपर उसका पर्दा डाल देता है. आणि आपण किती ख्रिस्तामध्ये असतो तरी पण दुष्ट काय करतो, आपल्या डोळ्यांवरती पडदा वो टाकतो. तो हमारा प्रभु है जो हमें मरने नहीं देता, मृत्यु होने नहीं देता, बूढ़ा होने नहीं देता, दुष्टता होने नहीं देता. आणि तो तर आपला देव आहे, तो आपल्याला मूर्ख देतो आणि आपलं वाईट होऊन देतो. मालूम है आपको, इतना हमारा परमेश्वर अच्छा आणि है. एवढा आपला देव चांगला आहे. इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हम यहाँ देखते हैं, वैसे ही आदम ने भी क्या किया, वो फल लिया और खाया. आणि आतमध्ये सुद्धा ते फळ घेतलं आणि खाल्लं. और इसी कारण से दोनों का पाप उसके अंदर, वो बीज क्या हुआ, किसके अंदर उतर गए, कैन में. आणि दोघांचं पाप ते बी काय झालं, तर कैनामध्ये और उतरलं. इसीलिए पाप, दोनों का पाप किस में उतरा, कैन में. आणि दोघांचं पाप कोणामध्ये उतरलं, काईनमध्ये. परमेश्वर के गुण नहीं उतरे, देवाचे गुण नाही उतरले, पाप के गुण पण उतरे. पापाचे गुण उतरले. इसीलिए उसे शैतान का बेटा बोला गया. म्हणून त्याला शैतानाचा मुलगा म्हणण्यात आले. लेकिन जो दूसरा बच्चा जन्म हुआ, आणि जो दुसरा मुलगा जन्माला उसके आला, अंदर परमेश्वर के गुण उतरे, त्याच्यामध्ये देवाचे गुण उनके उतरले. माँ बाप के, त्याच्या आई वडिलांचे, त्याच्या आई वडिलांचे. आदम और हवा के वो गुण उतरे. आदम आणि हव्वाचे गुण उतरले. पहला बच्चा उनके पाप के कारण पाप से जन्म हुआ, आणि पहिल्या मुलाचा जन्म पापामुळे पापातच झाला. और दूसरा बच्चा इन दोनों के मतलब माता पिता के स्वरूप में रचा गया, आणि तो दुसरा मुलगा आई वडिलांच्या स्वरूपामध्ये रचण्यात लेकिन आला, वो मारा गया. पण तो मेला. मालूम हुआ, समझ में आया? तो यहाँ पर इसीलिए लिखा है कैन शैतान से है, आणि म्हणून इथे लिहिली की कैन हा शैतान शैतानाचा का बच्चा है, शैतानाचा मुलगा आहे. और हाबिल परमेश्वर का बच्चा है. हाबील हा देवाचा मुलगा आहे. व त्याने आपल्या भावाचा वध केला. उसने अपने भाई को मार डाला. ये उसका काम बुरा है. क्यों मार डाला? क्योंकि आप सबको मालूम है, अभी आपने जमुना तरीका मुझसे उत्तर सुना ना, क्योंकि परमेश्वर को जब उसने भेंट चढ़ाई तो परमेश्वर ने उसकी भेंट ग्रहण नहीं की, आणि जेव्हा त्यांनी देवासाठी भेट अर्पण केली तेव्हा देवाने ती भेट अर्पण स्वीकार नाही केली, क्योंकि उसका लाइफ सही नहीं था. कारण त्याचं जीवन बरोबर परमेश्वर नव्हतं. के साथ संगति बराबर नहीं थी. देवाबरोबर संगती बरोबर नव्हती. परमेश्वर पर रखा हुआ विश्वास सही नहीं था. आणि देवावर ठेवलेला विश्वास बरोबर नव्हता. दोनों भेंट चढ़ाने आए, दोनों का विश्वास है, आणि दोघं अर्पण चढवण्यासाठी आले, दोघांचा विश्वास होता. दोनों विश्वास कर रहे हैं, दोघंही विश्वास ठेवले, लेकिन कैन का रिश्ता बराबर नहीं था. पण कायनाचं नातं बरोबर नव्हतं. देने का जो देना, कैसा देना, वो बराबर से नहीं था. आणि कसं द्यायला पाहिजे ते बरोबर रीतीने दिलं लेकिन नव्हतं. हाबिल का रिश्ता परमेश्वर के साथ अच्छा था. हाबिलाचं नातं देवाबरोबर चांगलं यहाँ पर होतं. स्पष्ट लिखा है, उसके भाई के काम धर्म के थे. आणि ते स्पष्ट रीतीने लिहिली की त्याची भावाची कामं हाबिल के नीतिमत्वाची. काम धर्म के थे. हाबिलाची कामं नीतिमत्वाची होती. हाबिल कैसा था, दान देता था, दान के साथ साथ प्रार्थना करता था, उपवास करता था. हाबिल दान द्यायचं, त्याच्यासोबत प्रार्थना आणि उपवास सुद्धा करायचा. धर्मियों को बोलना नहीं पड़ता उपवास करो, नीतिमानांना सांगावं नाही लागत उपवास करा. धर्मियों को बोलना नहीं पड़ता प्रार्थना करो, नीतिमानांना सांगावं नाही लागत प्रार्थना क्योंकि करा. वो उसके बिना रह ही नहीं सकता. कारण ते त्याच्याशिवाय राहू शकत धर्मियों नाही. को दान देना ये सिखाना नहीं पड़ता, नीतिमानांना दान देणे शिकवावं नाही ये लागत. ऑटोमेटिकली आने लगता है. हे स्वतःहून येऊ लागतं. ऑटोमेटिकली आने लगता है. स्वतःहून येऊ लागतं. जब एक बार परमेश्वर पर भरोसा करना चालू किया, यीशु पर विश्वास करना चालू किया, तो ऑटोमेटिकली उसके अंदर से
क्या होने लगता है, नहीं नहीं मुझे दान देना चाहिए, नहीं नहीं मुझे प्रार्थना करना चाहिए, नहीं नहीं मुझे उपवास करना चाहिए। और ये तीनों काम करने के कारण धर्मी वो जो व्यक्ति है ना वो चेंज होने लगता है। ऐसा ही हाबिल भी धर्मी होने के कारण वो चेंज हो गया, इसलिए उसने अपने भाई पर विश्वास रखा और उसके भाई ने उसका घात किया। ज्या तीन गोष्टी कोणताही व्यक्ती येशूवर विश्वास ठेवल्यानंतर धर्मी व्यक्ती बनल्यानंतर तो आहे ना दान दिल्याशिवाय प्रार्थना केल्याशिवाय आणि उपवास केल्याशिवाय राहू शकत नाही। त्याला शिकवावं लागत नाही दान कसं द्यायचं, प्रार्थना कशी करायची, उपवास कसं करायचं हे त्याला शिकवावं लागत नाही, तो ऑटोमॅटिकली करायला लागतो। कारण धर्मी हे केल्याशिवाय राहू शकत नाही, कारण हा धर्मी जो करतो तो परिवर्तन होतो आणि चेंज होऊन जातो। तो चेंज झाल्यामुळे जसं हाबील हा करत होता त्याच्यामुळे त्याने त्याच्या भावावर विश्वास ठेवला आणि कायनाने त्याचा घात केला। तुम्हाला कळालं असंच आहे, ऐसा ही होता है प्रिय। जो ये काम करते हैं ना, धर्म के काम करते हैं ना, जे नीतिमत्वाची कामं करतात दुष्ट से भरे हुए लोग हमेशा उनसे बुराई करते हैं आणि दुसऱ्याने भरलेले लोक नेहमी त्यांचा द्वेष करतात, उनको छलते हैं, उनको मार डालना चाहते हैं, त्यांना छळतात आणि त्यांना मारून टाकण्याची इच्छा उनको करतात, तकलीफ देते हैं त्यांना त्रास देतात, ताकि वो काम ये लोग धर्म का काम करना छोड़ दें। त्यांनी ते नीतिमत्वाची कामं करून सोडून द्यावं। लेकिन कई लोग हाबिल से परमेश्वर हमें ये सिखाता है, जैसे हाबिल ने अपना धर्म का काम छोड़ा नहीं, वो मर गया लेकिन छोड़ा नहीं। आणि कायनाने हाबिलाच्या प्रती आपल्याला हे शिकवलं, जसं हाबिलाने नीतिमत्वाची कामं करून सोडलं नाही, वैसे ही हम भी क्या करना चाहिए, हम भी हमारे धर्म के काम प्रभु के सामने करते रहना चाहिए। तसंच आपण पण आपली नीतिमत्वाची कामं देवाच्या समोर केली पाहिजे। और ये त्याच्या पुढचं जे वाटलं घात दिया, कारण कायन करीत होता ते सर्व अयोग्य होते। हाँ कायन जो कर रहा था वो क्या था, अयोग्य था, यानी अधर्म था, बुराई था। तो बुरा क्या क्या है आप सबको तो समझ नहीं आता है। परमेश्वर की नज़र में जो सही है वो न करना उसे कहते हैं बुरा, आणि देवाच्या नजरेमध्ये जे योग्य आहे ते न करणं त्याला म्हणतात वाईट। और वो बुराई कर रहा था, आणि तो वाईट करत आहे, कायन बुराई कर रहा था काही वाईट करत होता, और ते सर्व अयोग्य होते आणि त्याला हे चांगले माहीत होते, और उसे खुद को भी मालूम था कि मैं जो कर रहा हूँ वो बुरा कर रहा हूँ। की त्याच्या भावाचे जीवन त्याच्या स्वतःच्या जीवनाहून अधिक चांगले होते। उसको मालूम है उसके भाई का लाइफ उससे बेटर है, अच्छा है, इसलिए वो उसे क्या करने लगा, जलन करने लगा, नफरत करने लगा। इसलिए कभी भी ना अपने अंदर कभी जलन नहीं आने है। कधी आपल्यामध्ये जळण येऊन देऊ नका। बुराई हमारे अंदर है, ये कैसे मालूम पड़ता है, जब हम जलने लगते हैं, वाईट आपल्यामध्ये हे केव्हा माहीत पडते, जेव्हा आपण जळण हम जब करतो किसी से नफरत करने लगते हैं, आणि कोणाच्या आपण जेव्हा नफरत करू लागतो तब हम समझ जाने का कि हमारे अंदर बुराई आ गई है। तेव्हा समजून जायचं की आपल्यामध्ये वाईट आलंय। दूसरा पॉइंट है प्रेम करो, आणि दुसरा मुद्दा आहे प्रेम करा। धर्म के काम प्रेम, जो धर्मी होता है, जो धर्म का काम करता है, जो परमेश्वर से जन्म लिया है वो प्रेम करता है, जो नीतिमत्वाची कामं करतो, ज्याने देवाकडनं जन्म घेतलाय तो काय करतो, प्रेम अपने करतो, भाई से प्रेम करता है। आपल्या प्रभावावर प्रेम करतो। वचन पढ़ेंगे, वचन वाचूया। पहिला यूहन्ना की पत्री अध्याय 3 उसका 10। पहिलं यूहन्नाचं पत्र अध्याय 3 त्याचं 10। फर्स्ट जॉन लेटर 3 वर्स 10। पहिलं यूहन्नाचं पत्र अध्याय 3 त्याचं 10। यावरून आपल्याला देवाची मुले कोणती आणि सैतानाची कोणती हे ओळखता येते। कशावरून ओळखता येतं, कौन सी बात से पहचान में आता है कि ये शैतान की संतान है या परमेश्वर की संतान है। तो तीसरा जो पॉइंट है वो है जो पहला कौन सा, विश्वास। पहिले विश्वास, विश्वास ये धर्म का काम है, विश्वास हे नीतिमत्वाचं दूसरा काम आहे। प्रेम है, दुसरं प्रेम प्रेम आहे। का स्पष्टीकरण में जाएंगे। और तीसरा जो है तिसरं आहे वो कैसे मालूम पड़ेगा, हम परमेश्वर से जन्म लिया है, हम शैतान से जन्म लिया है। आणि कसं माहित पडेल की आपण देवाकडनं किंवा शैतानाकडे तीसरा पॉइंट है, हम पढ़ेंगे 9वां वचन, उसी अध्याय का 9 वचन। त्याच अध्यायाचं 9 वचन। ज्याचा आता देवापासून जन्म झाला आहे तो पाप करीत राहत नाही। हाँ, वो पाप नहीं करता, धर्मी पाप नहीं करता, नीतिमान पाप करत नाही, और आगे कारण त्याच्या ठाई देवाचे जीवन आहे। उसके अंदर क्या है, परमेश्वर का जीवन है, परमेश्वर का जीवन होने के कारण वो पाप नहीं करता है। म्हणून पाप करीत राहणे त्याला अशक्यच असते। हाँ, पाप करते रहना, वही पाप बारंबार करते रहना, पाप वही बारंबार करते रहना असत नहीं हो सकता, कारण तो देवापासून जन्माला आला आहे। हमने पहला पॉइंट क्या देखा था, जो धर्मी है, जो नीतिमान आहे, जो धर्म का काम करता जो है, नीतिमत्वाचं काम वो करतो, परमेश्वर से जन्मा है, त्याचा जन्म देवापासून और आहे। जो परमेश्वर से जन्मा है आणि जो देवापासून जन्माला आला पाप आहे करेगा नहीं, तो पाप करणार अगर नाही। हो गया तो बारंबार उसी में पड़ा हुआ नहीं रहेगा, आणि जर
पाप झालं तर त्याच्यामध्येच पडून नाही राहणार. मालूम है अभी मैं झूठ बोल रही हूँ, मी खोटं बोलते, तो मुझे कहीं ना कहीं एहसास होगा मैं झूठ बोला, मुझे नहीं करना चाहिए. मला कुठे ना कुठे जाणीव होती की मी खोटं बोलले, पण नाही बोलत. बारंबार मैं करते रहूंगी ये असहनीय होगा. आणि मी वारंवार करते हे अशक्य आहे. आपको समझा? हम कोई एक गलती बारंबार कंटिन्यूसली करते तो अच्छा लगता है हम लोगों को फीलिंग, हम लोग कठोर ऐसा हो गए क्या अंदर? आणि असं आपण झालोय का अजूनपर्यंत? नहीं, कभी तो प्रभु की दया से नहीं हुआ है आणि आतापर्यंत असं नाही झालं और नहीं भी हो. आणि होणारही नाही. क्योंकि बहुत लोगों को अभी देखो हम लोग का एक शब्द, पहली बात तो हमारा शब्द नहीं चुका, लेकिन अगर हमारा शब्द चुकता है तो चुकने वाला है तो हमको अभी संडे को आने को नहीं हो रहा है. आप लोग क्या अच्छे लगते हैं? आप लोग को अच्छा लगता है? आणि रविवारी तुम्हाला यायला जमलं तर तुम्हाला काही आवडतं का? वैसे भी आप उलाढाल करोगे ना, आणि कसंही काही तुम्ही उलाढाल्या करा करेंगे ना, कराल ना. कुछ भी हो जाने दो, कुछ भी बोलने दो, मेरा मालिक कुछ चिल्लाने दो, कुछ भी हो जाएंगे. आणि माझं मालिक काही बोलते काही होते तुम्हाला जाने जायचं. मौसी तो हाईवे पे खड़े हो गए, जाने मग हायवे पे काम जाते. जाने का ट्रेन नहीं है बोलकर ट्रेन नाही म्हणून हाईवे पे खड़े हो गए. हायवे पर क्यों उभे राहते? तुम्ही पण हाईवे पर उभे राहिले ना, याद है ना? आप लोग बहुत से लोग, आप लोग कैसे जब नहीं था प्रॉब्लम, तो ये क्यों हम लोग नहीं सकते? आपण खाऊ नाही शकत. कारण अजून आज आपण असे नाही. बहुत लोग शब्द पालन नहीं करते, आज खूप लोक शब्दाचे पालन नाही करत. फीलिंग नहीं आता है. त्यांना काही दुखत नाही. आणि माझा शब्द आहे, आज मेरा शब्द नहीं, मला चर्चला जाता येत नाही, मुझे चर्च में जाने के लिए नहीं हो रहा है. उनको दुख भी नहीं होता, त्यांना दुःखही होत नाही, कुछ फीलिंग भी नहीं आता. काही फिलिंग्स पण येत नाही. वो अभी इसके समान है, कारण त्यांना दगडासारखे आहेत. इसके समान कशासारखे? पत्थर के समान. दगडासारखे. इस पे भी कुछ भी डालो, त्याच्यावरती काही टाका, कुछ असर नहीं होगा. काही असर नाही होणार. तो तीसरे तीसरे कहने का उद्देश्य, जो बुरे होते हैं कठोर, जो शैतान से होते वो पत्थर से होते हैं, और जो धर्मी होते हैं उनको वो नरम मांसमय जगह उनको होता है, उनको फीलिंग रहता है मैं जो ये कर रहा हूँ ये गलत है. जे शैतानाकडनं असतात ते दगडासारखे असतात, पण जे देवाकडनं असतात त्यांच्या अंतःकरणामध्ये मासमी हृदय असतात, त्यांना पश्चाताप होतो की मी जे करतोय ते चुकीचं आहे. जो परमेश्वर से जन्मा है, जे देवापासून जन्माला आले, जन्म परमेश्वर से जन्मा, वो पाप कभी नहीं सकता. ते पाप कधीच करू शकत नाही. पाप अगर हो भी गया तो वो पश्चाताप करेगा. जैसे अय्यूब क्या करता था, अपने बच्चों के लिए रोज जाकर गिनती के अनुसार उनके लिए मेल बलि होम बलि चढ़ाता था. आणि इयोग काय करायचं, आपल्या मुलांच्या रीतीनुसार तो पहिले जाऊन देवाच्या समोर मेलबली चढवायचा. नोहा से जो गलती हुई धर्मी था, बाइबल में लिखा है नोहा धर्मी है, उसके कारण वो खराब व्यक्ति है. आणि त्या काळाचा तो नीतिमान व्यक्ती आहे. खराब व्यक्ति उन लोगों के बीच में वो अकेला, वहाँ पर अकेला लिखा है, वो उनके लोगों के बीच में वो खराब व्यक्ति है. आणि त्या लोकांमधून तो खरा व्यक्ती आहे. ऐसा व्यक्ति से गलती हुई, दारू पिया वो, आणि अशा व्यक्तीकडून चूक झाली, त्याने दारू पिली उसकी सजा परमेश्वर ने उसको तुरंत दी. आणि त्याचा दंड देऊन त्याला लगेच दिला. उसके बच्चों ने उसका मजाक किया, त्याच्या मुलांनी त्याची थटामस्करी केली. और दूसरे दिन जब उसे होश आया, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला होश आलं, उसको मालूम पड़ा कि अरे मेरे बच्चे मेरा मजाक उड़ा रहे थे. आणि त्याला माहित पडलं की माझी मुलं माझी मस्करी उडवत होती. उसका एक ही बेटा मजाक उड़ा रहा था, तो वो मेरा मजाक उड़ा रहा था, हंस रहा था. माझा मुलगा माझ्यावरती हसत और होता. मेरी नग्नता भी उन लोगों ने देखी. आणि माझी नम्रता पण त्यांनी बघितली. क्योंकि बाप अपने बच्चों को कभी भी नग्नता नहीं दिखाता है, अपना शरीर नहीं दिखाता है. आणि वडील आपल्या मुलांना कधी आपली नम्रता दाखवत नाही. कोई भी लड़का हो लड़की हो नहीं दिखाता है. मुलगा असं मुलगी असं दाखवत नाही. इन्होंने मेरी नग्नता देखी, यांनी माझी नम्रता बघितली, जो फीलिंग आया, त्याला फिलिंग्स आल्या. उस फीलिंग में उसने उसको श्राप दिया. आणि त्या भावनेमध्ये त्यांनी त्याला श्राप दिला. और जिन्होंने उसकी नग्नता देखी नहीं, आणि ज्यांनी त्याची नम्रता पाहिली वो नाही, बच्चों ने नहीं देखी ना. दोन मुलांनी नाही बघितली. इस्लाम इतनी बहन नहीं, दो बच्चों ने नहीं देखी. दोन मुलांनी नाही बघितली. आम और शेर. हाँ. तो एपेक और हाम ना, नहीं ये शेर और एपेक, शेर और एपेक, इन दोनों ने अपने पिता की नग्नता नहीं देखी. आणि शेत आणि एपेने दोघांनी आपल्या चरल वडिलांना उल्टे पेड़ से लेके आके उसको उसका ढक दिया और उसको सुला दिया. आणि उलट्या पावलाने जाऊन त्यांनी त्याची नम्रता दाखवली और मजाक नहीं किया. आणि मस्करी नाही उडवली. भाई को डांटा, हाम को डांटा, अच्छी तो ऐसा नहीं करना चाहिए. आमला ओरडले की तो ऐसा नहीं करना इस चाहिए. कारण से वो जब उसको होश आया तो उसने आशीष दी. आणि म्हणून जेव्हा त्याला होश आला तेव्हा त्या मुलांना दोन मुलांना त्याने वापस वो आशीर्वाद गलती उसने नहीं की. दिला. आणि पुन्हा ती चूक त्याने नाही केली. वापस वो गलती उसने दोहराई नहीं. आणि पुन्हा ती चूक त्याने केली नाही. आपको समझ में आ रहा है? क्योंकि धर्मी बारंबार उसी पाप में पड़े नहीं रहेंगे. आणि नीती पण वारंवार त्याच पापामध्ये पडून नाही राहणार. फीलिंग रहता है कि ये गलत है, आणि त्यांना ऐसाच होती की बाबा हे चुकीचं मुझे आहे, नहीं करना चाहिए, मला हे नाही करायला मुझसे पाहिजे, ये नहीं होना चाहिए, माझ्याकडे नाही इससे मेरा करायला प्रभु पाहिजे, दुखी हो जाएगा, याच्याकडे माझा देव दुःखी इससे होईल, मेरा परमेश्वर मुझसे नाराज हो जाएगा. याच्याकडे माझा देव और अगर मैं नरक गया माझ्या तो, अगर मैं नरक गया तो आणि मी
बाप रे, अनंत काल तक कैसा, फिर वो उसके अंदर वो सोच आने लगती है, आपले नरकादशी आ गए, नरकाचं पडणार, मग मला कोण वाचन, आता मी हमेशासाठी, मग मरायची भीती वाटायला लागते. और बाद में फिर उसको मृत्यु का डर आने लगता है. हां, मरणाची मग भीती वाटायला लागते की म्हणजे नको बाबा, मरायला नको, मेलो तर त्यापेक्षा आपण इथं जातात थोडं माफी मागून परिवर्तन करून पवित्र जीवन जगून पश्चाताप करून आणि मग प्रभूला म्हणून प्रभू मला आवडेल. और माफी मांगेंगे, पश्चाताप करेंगे, प्रभु मुझे क्षमा करो, फिर हम लोग स्वर्ग में जाएंगे. हम लोग जब पाप नहीं करते तब हम बिंदास होते, प्रभु बिंदास, कभी भी आप बिंदास, मुझे कोई टेंशन नहीं, आप ही उठा. जेव्हा आपण पाप करत नाही तेव्हा आपण म्हणतो की देवा तू आताच उचल, ऐसा बोलते हैं ना, असं बोलतो. लेकिन कहीं हमारा बिगड़ हो गई, हमसे गलतियाँ हो जाती तो हम बोलते नको आता नको मला बिगड़ का बिगड़ प्रभु मी पश्चाताप करतो, मला तुरंत हम माफी मांगना चालू करते हैं. और लगेच आपण माफी मागणं चालू करतो. क्योंकि हमें मालूम है अगर अभी हम पाप में हैं, मरेंगे तो नरक जाएंगे. आणि आपल्याला माहिती आहे आपण आता मी पापामध्ये जर मी पापात गेलो तुम्ही और नरकात जाल. हम दूसरे दिन तक माफी मांगने को छोड़ते भी नहीं, आणि दुसऱ्या दिवसापर्यंत आपण ठेवत या आहे. उस पाप के लिए हम ऐसा नहीं अभी मैं भूल गया, प्रभु मुझे माफ कर, 3-4 दिन पहले मैंने किया था, मुझे माफ, ऐसा नहीं. हम गलती किया उससे थोड़े समय में ही तुरंत माफी मांगते हैं. आणि आपण चुका करतो तेव्हा थोड्या वेळाच्या नंतर आपण लगेच देवाकडे क्षमा मागतो. सही है. खरी गोष्ट आहे. इसीलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार जो परमेश्वर से जन्म लिया है वो पाप कर ही नहीं सकता. बाइबल स्पष्ट रीति से नवे वचन में कहती है. आणि ज्यांनी देवाकडनं जन्म घेतला तो पाप करूच शकत नाही असं देवाचं वचन नव्या वचनामध्ये म्हणतात. पुन्हा वाचना हो. ज्याचा आता देवापासून जन्म झाला आहे तो पाप करीत राहत नाही, कारण त्याच्यातही देवाचे जीवन आहे. म्हणून पाप करीत राहणे त्याला अशक्यच असते, कारण तो देवापासून जन्मला आहे. इसी कारण से अभी 10वां वचन पढ़ो. यावरून आपल्याला देवाची मुली कोणती आणि सैतानाची कोणती हे ओळखता येते. इसी से मालूम पड़ता है जो पाप में पाप करते जाता है, आज्ञा उल्लंघन करते जाता है, अपनी मर्जी से चलते जाता है, बोलने के बावजूद, समझाने के बावजूद सुनता नहीं है, पास्टर लोग बताने के बाद भी सुनता नहीं है, केयरलेस है, चर्च में कोई प्यार नहीं, माँ बाप से प्यार नहीं, घर से कोई आया गया बस बैठना है जाना है, ऐसे वो शैतान की संतान है. इससे मालूम पड़ता है. और जो आज्ञा पालन है, पश्चाताप करता है, माफ़ी मांगता है, धर्म के काम करता है, गलती कर माफ़ी कबूल कर लेता है अपनी और दूसरों के साथ अच्छा रिश्ता रखता है, वो परमेश्वर की संतान है. इसकी संतान है परमेश्वर. इससे हम लोग पहचानते हैं. याच्यावरून आपण ओळखतो. प्रभु के दास लोग ऐसे ही पहचानते हैं. आणि देवाचे दास लोक अशी ओळखले जातात. अभी मैं भी एक प्रभु का दास हूँ, इसलिए मैं इस यमुना के साथ सहमत कर सकती हूँ. आणि मी पण एक दास आहे म्हणून मी यहोवाबरोबर सहमत होऊ शकते. प्रभु के दासों को एटलीस्ट हम लोग तो यही सोचते हैं, जैसे मैंने कहा ना कि मैं जब पहले प्रभु ने मुझे स्पष्ट रीति से कहा था कि जो मुझे प्यार करता है वो तुझे चर्च में दिखाई देगा. आणि देव मला म्हणाला होता की जो मला प्रेम करतो तो तुला चर्चमध्ये दिसेल. स्पष्ट रीति से प्रभु ने मुझे बताया. स्पष्ट रीतीने देवाने मला सांगितलं जो मुझे प्यार करता है वो कैसे भी किसी भी परिस्थिति में आएगा, कैसे भी आएगा. जो मला प्रेम करतो तो कोणत्याही परिस्थितीमध्ये असला तरी पण तो तुझ्या मर्यादेमध्ये येईल. लॉकडाउन भूल जावा फिलहाल नहीं तो आप लोग सोचोगे आमचा शब्द भी लॉकडाउन को थोड़ा टाइम, क्योंकि वो तो अभी इस समय की संसार पे जो विपत्ति थी आणि ह्या वेळेची जगावरती आलेली विपत्ती और होती. वो शासन की तरफ से थी, आणि ती शासनाकडनं होते. इसलिए आप घर में थे. म्हणून तुम्ही घरात इसलिए असा. आप ऐसा मत सोचना रहे हमसे निवेश की 8 महीने से, वो आपके मन में नहीं लाना. आणि ते तुमच्या मनामध्ये येऊ नये. मेज के बारे में मैं आपको एक बात बता देती हूँ. मेजबद्दल मी तुम्हाला सांगते. देखो हम सब मसीह का अंग हैं. आणि सगळे आपण ख्रिस्ताचे अंग आहोत. आत्मिक रीति से हम देखेंगे तो हम सब मसीह का अंग है. आत्मिक रीतीने आपण सगळे देवाचे अंग आहोत. प्रभु का वचन कहता है देवाचं वचन म्हणतं कि मसीह का देह, मसीह देह है और हम सब उस देह के अंग है. आणि ख्रिस्त हा देह आहे आणि आपण त्याचे सगळे अवयव तो आहोत. कोई आँख नहीं, कोई हाथ है. कोणी डोळे आहेत, कोणी हात आहे. जब भी सोचो मेरा एक देह का मैं उदाहरण लेती हूँ. आणि माझ्या देहाचं मी उदाहरण घेते. जब मैं आम खाती हूँ जेव्हा मी आंबा खाते तो मेरे सारे देहों को मिलता है उसका पोषण, यानी उसके विटामिन, या सिर्फ मेरे जबान को मिलता है. आणि त्याचे जे विटॅमिन्स आहेत ते माझ्या पूर्ण शरीराला भेटतात की फक्त मुखाला भेटतात. मुझे शरीर को ना, अगर मैंने दूध पिया मी दूध पिलं तो मेरे सिर्फ जबान को ही या दांत को ही असर करेगा या पूरे शरीर को, माझ्या जिभेला आणि दातालाच भेटेल की पूर्ण शरीराला. है ना. वैसे ही तो मसीह में कोई तो अंग ने, कोई एक अंग ने भी खाया तो समझ जाने का हम सब ने खाया. आणि ख्रिस्तामध्ये आपण सगळे एक अवयव असल्यामुळे जर एकाने जरी खाल्लं तरी आपण समजून जायचे की सगळ्यांनी खाल्लं. सोचो अगर चर्च में प्रभु भोजन ही नहीं होता तो समझ जाने का हमारा प्रभु भोजन सबका मिस हो गया, सबको प्रभु भोजन नहीं मिला. जर चर्चमध्ये प्रभू भोजनच नसलं तर समजून जायचं की हा आपल्याला प्रभू
भोजन बोले हम ऑनलाइन कर रहे थे लेकिन हम प्रभु भोजन कर रहे थे आणि ऑनलाईन आम्ही करत होतो पण आम्ही प्रभू भोजन करत होतो ताकि क्योंकि वो आज्ञा है, ये चर्च है आणि ते आज्ञा ही चर्च आहे और इसे चर्च में 2 पॉइंट होना ही चाहिए। आणि चर्चमध्ये 2 पॉईंट असले प्रभु ने 2 पॉइंट दिया है, आणि 2 पॉईंट दिले एक बपतिस्मा एक आहे बप्तिस्मा और दूसरा है प्रभु भोजन। दुसरा आहे प्रभु प्रभु ने भोजन कहा मेरे आने तक करना है। प्रभु म्हणाला मी येईपर्यंत हे कोई भी करेन. परिस्थिति हो, कोणतीही परिस्थिती असो पतमोस द्वीप पर जब यमुना को जब बंदी गृह में डाला था पतमोस द्वीप पर, तो वहाँ पर भी वो प्रभु भोजन लेता था। आणि पद्मस टाकावरती जेव्हा बंदीगृहामध्ये योहानाला गेलो होतो तेव्हा पण त्यांनी तिथे प्रभू भोजन हम केलं. जब पत्री पढ़ते हैं ना, आपण जेव्हा पत्री हमें ऐसा वाचतो लगता है कि वो अकेला है, नहीं वो अकेला नहीं रहता। पौल कभी अकेला नहीं, आणि पौल कधीच एकटा नव्हता. पौल के साथ हमेशा शिष्य थे। पौलाबरोबर नेहमी शिष्य जब वो होते. जेल में था जेव्हा तो जेलमध्ये तब होता वो अकेला था, तेव्हा तो एकटा लेकिन होता. वो अकेला उसको होने ही नहीं देते थे। शिष्य लूका नहीं तो तिमोथी, कोई ना कोई हमेशा उसके साथ रहता था, लोक तिमध्ये कोणी ना कोणी त्याच्याबरोबर नेहमी असायचा हमेशा। नेहमी. इसलिए ना पौलुस की कभी प्रभु भोजन गया, ना यमुना का प्रभु भोजन गया, क्योंकि ये प्रभु के दास है। जहाँ खड़े हुए उसके साथ 2-3 जन भी जमा हुए, वो लोग छोटा सा ब्रेड का टुकड़ा हमेशा उनके साथ रहता था, या आने वाला लेकर आता था, प्रार्थना करते थे, वो लोग दे देते। आणि ती लोक देवाचे दास होते म्हणून कधीच त्यांचं प्रभू भोजन चुकलं नाही. तो पद्मोस द्वीप पर भी बंदी गृह में रहते हुए यमुना ने भी प्रार्थना करता था। जो लोग बंदी जेल में, अभी जो लोग पद्मोस द्वीप पर जो थे वो कौन थे? आणि पद्मस टाकावरती जे होते ते कोण होते? मसीह लोग। ख्रिस्ती लोक होते. उस काल में मसीह के पीछे चलने वाले लोगों को जेल में डाल दिया जाता था। आणि त्या काळामध्ये ख्रिस्ताच्या मागे चाललेल्या लोकांना जेलमध्ये कुछ टाकले लोगों होते. को पद्मोस द्वीप में डाल दिया जाता था। काही लोकांना पद्मस टाकावरती पद्मोस टाकण्यात द्वीप आले. पर खुदाई का काम होता था और कोयला रहता था, वो कोयला निकालना, डायमंड निकालना, ऐसे नाना प्रकार के सोना निकालना, ऐसे अलग अलग काम थे उस पद्मोस द्वीप पर। वो जेल के जो सूबेदार थे वो लोग क्या करते थे, क्रिश्चियंस लोगों को पैर में बेड़िया डाले हुए रहते थे और उनसे वो काम कराते रहते थे। आणि त्या पद्मस टाकावरती खूप नाना प्रकारची कामं होती आणि तिथे जे सरदार ते काय करायचे, ख्रिस्ती लोकांच्या पायामध्ये बेडे टाकून ते काम त्याच्याकडून करून घ्यायचे. उनका गलती क्या था कि वो लोग यीशु को मान रहे बोलता, आणि त्यांची चुकी काय केली ती देवाला मानत होते म्हणून. इसलिए वो लोग उस द्वीप पर उनको बंदीगृह में डाला था। म्हणून त्यांना ते टाकावरती टाकण्यात आले. यमुना को उधर क्यों भेजा था? आणि योहानाला तिथे का पाठवलं? परमेश्वर ने भेजा था देवाने पाठवलं. उन लोगों के बीच में, ताकि उनको भी प्रभु भोजन मिले, आणि त्या लोकांच्या मध्ये की त्यांना प्रभु भोजन वचन मिळालं. मिले, त्यांना वचन उत्साहित हो। मिळालं. त्यांना ते उत्साहित इसमें से व्हावे. कुछ मसीह में, बोला ना, मसीह लोगों में बकरियां भी मिल जाती है, भेड़ों मसीहों को क्या बोला गया है? भेड़। आणि ख्रिस्ती लोकांना काय म्हणण्यात आले? मेंढर. आपने जो भेड़ चलाने वाले को देखा होगा रास्ते में लेके जाते समय, आणि मेंढरांना जे चालवतात त्यांना तुम्ही बघितलं असेल. तो सिर्फ भेड़ ही देती है क्या बकरियां भी होती है? मेंढर पण असतात, मेंढर असतात की बकऱ्या पण असतात. बकरी असतातच ना। तो ऐसे ही प्रियो चर्च में आने वाले मसीहों के साथ साथ बकरियां भी देती है, जो कुड़कुड़ाती होगी, शायद उस पद्मोस द्वीप पर रहते समय वो लोग गलत भी व्यवहार करती होगी, विरोध करने वाली होगी, पलटा लेने वाली होगी अपनी मन मर्जी पे। जब यमुना प्रार्थना करता होगा तो बैठने नहीं वाली होगी, यीशु के पास करके ऐसा बोलने वाली भी होगी, क्योंकि बकरियां विरोध करती है ना। आणि बकऱ्या विरोध करतात बकरी अपनी मर्जी से चलती है, आणि बकरी स्वतःच्या इच्छेने चालते. आपको समझ में आ रहा है? तो ऐसा ये काल था, तो इसीलिए सियोन में प्रभु भोजन हुआ है, आणि सियोनामध्ये प्रभु भोजन झालंय. हम लोग ने खाया है, आम्ही खाल्ले. हमने खाया, आपने खाया, आम्ही खाल्लं म्हणजे तुम्ही पण खाल्लं. हम सब मसीह का अंग है। इसलिए मैंने बोला ना कि दूध पिया तो सिर्फ मुझे, मेरी जबान को मिलेगा या पूरे शरीर को मिलेगा? आणि दूध पिलं तर माझ्या शरीराला भेटेल की पूर्ण शरीराला भेटेल? पूरे शरीर को मिलेगा। पूर्ण शरीराला इसलिए भेटेल. आपका मन थोड़े से उस विचार में मत लगाया। हमारे 8 महीने में शबा चुका, आप लोग सब ऑनलाइन में थे, जिनका ऑनलाइन नहीं था, मोबाइल का प्रॉब्लम था, लेकिन एटलीस्ट वो लोगों ने अपने घर में प्रेयर किया। आणि त्या लोकांनी आपल्या घरामध्ये प्रार्थना केली. अभी चांदी मौसी का मोबाइल नहीं था, चांदीपासून मोबाईल वो नव्हता. घर में 10 बजे बराबर प्रार्थना को बैठते थे। ते बरोबर तिथे 10 जैसे आप लोग में से वाजता बहुत लोग जिनका मोबाइल नहीं चलता था, वो लोग क्या करते थे? ज्याचा मोबाईल चालत होता प्रार्थना में बैठ जाते थे ना, रात्रीचे चला बसायचे. अपनी 10ची वेळ झाली, चला प्रार्थनेला बसा। और 10 का समय हो गया चलो कभी आप लोग का नेट नहीं चला है, कधी नेट नाही चाललं. फोन बंद किया है, फोन बंद केले, प्रार्थना चालू कर दी है ना, प्रार्थना चालू केली ना, क्यों समय चला जाता है। कारण वेळ निघून अभी जातो. नेट पे तो ऐसा घूमता रहता है, आणि नेटमध्ये असं फिरत राहतं. ऐसा चालू करते. है ना, बराबर है। तो इस रीति से प्रियो, हमारा परमेश्वर हमसे यही कहता है, तो उधर आपका मन मत लगाओ, आणि तिथे तुमचं मन नका लावू. वो विचार आपके मन में मत आने दें। आणि ते विचार मनात येऊ नये. शपथ गेले, 8 महिने का शपथ चूक गेले. लेकिन हम लोग घर में प्रार्थना कर रहे थे, आणि आपण घरात प्रार्थना करत होतो. लेकिन कहीं ना कहीं हमको दुख था, कब
कब चर्च खुलेगा? आणि कुठे ना कुठे आपल्याला दुःख होतं कधी चर्च उघडेल. हम तो चर्च के अंदर ही रहते हैं, आणि आम्ही चर्चमध्ये जातो. लेकिन फिर भी हमारी ऐसी इच्छा थी कब प्रभु का भवन खुलेगा. आणि तरी आमची इच्छा होती की कधी देवाचं मंदिर उघडेल. डेली प्रेयर करते, आणि आम्ही रोज प्रार्थना करायचो. डेली. और आप लोग भी करते थे, आणि तुम्ही करायचा, सब लोग करते थे ना. सगळे करायचं. क्योंकि हमारी वो इच्छा थी. इसलिए यहाँ पर जो प्रभु का वचन कहता है ना कि धर्मी ये काम किए बिना रह ही नहीं सकता. आणि नीतिमान ही कामं केल्याशिवाय राहू शकत नाही. धर्मी उसके बिना जी नहीं सकता. आणि नीतिमान त्याच्याशिवाय जगू शकत इसलिए नाही. वो परमेश्वर से जन्म लिए. म्हणून त्याने देवाकडून जन्म घेतलाय. जो कोणी पापमय जीवन जगतो व आपल्या बंधूवर प्रेम करीत नाही तो देवाच्या कुटुंबातील नाही हे उघड होते. काय काय पुन्हा? जो कोणी पापमय जीवन जगतो जो कोई पाप में जीवन व्यतीत करता है, पाप में रहता है व आपल्या बंधूवर प्रेम करीत और नाही अपने भाई से प्यार नहीं करता, तो देवाच्या कुटुंबातील नाही हे उघड होते. वो अपने कुटुंब का, परमेश्वर का जो कुटुंब है, जो परमेश्वर ने जो फैमिली बनाई उस फैमिली का वो सदस्य नहीं है. तो जो हमने दूसरा पॉइंट देखा था, परमेश्वर ने क्या बोला? अपने भाई से प्रेम करना. तो ये धर्म का काम बताया गया है. आणि आपल्या भावावर प्रेम करी देवाने सांगितलं आणि हे नीती महत्वाचं काम आहे. प्रिय प्रभु का वचन यहाँ क्या लिखा है? 3:10 में लिखा है, 3:10 इसे परमेश्वर की संतान शैतान की संतान जाने जाते. जो कोई धर्म का काम नहीं करता वो परमेश्वर से नहीं, और न वह जो अपने भाई से प्रेम करता. हिंदी में क्या लिखा है? धर्म का काम नहीं करता और प्रेम नहीं करता. यानी प्रेम ये सेकंड स्थान पर आ चुका है. इसलिए हम मसीह होने के नाते हम लोग क्या करेंगे? एक दूसरे को प्रेम करेंगे. आणि प्रेम हे दुसऱ्या स्थानावरती आलेले आहे. पण आपण ख्रिस्ती होण्याच्या नाते आपण एकमेकांना प्रेम करायचं. ये धर्म के काम में गिना जाता है. हे नीतिमत्वाच्या कामामध्ये हम गणले मसीह जाते. होने के नाते परमेश्वर हम धर्म का काम हमसे चाहता है कि हमारे सामने जो हमारे मसीह भाई बहन है हम उनसे प्यार करें. आणि देवाची इच्छा आहे की आपण हे नीतिमत्वाचं काम करावे की जो कोणी आपला ख्रिस्ती भाऊ आपल्याला भेटतो त्याला आपण प्रेम करावं. कई बुरा था काही वाईट होतं लेकिन हाबिल बुरा नहीं था. उसके काम धर्म के थे. वो धर्म के काम कौन से थे? वो कईन को प्यार करता था. आणि हाबिल वाईट होता म्हणून तो नीतिमत्वाची कामं करत होता. मग तो कोणती नीतिमत्वाची कामं करत होता? आपल्या भावाला प्रेम करत होता. अपने भाई से प्यार करता था. आपल्या भावाला प्रेम करत होता. प्यार इसमें नहीं कि हम सामने से हमको प्यार मिलता है, आणि प्रेम ह्याच्यामध्ये नाही की समोरून आपल्याला प्रेम परंतु मिळतं. प्यार इसमें है जब सामने से हमें बुरा मिलता है आणि प्रेम ह्याच्यामध्ये आहे की समोरून आपल्याला वाईट और हम मिळतं. उसके साथ प्यार करते आणि हैं, आपण त्याला हम प्रेम उनके करतो. साथ अच्छा करते हैं. आपण त्याच्याबरोबर चांगलं राहतो. यही प्रभु चाहता है. आणि हेच देवाचं प्रभु इच्छा आहे. चाहता है कि हमारे घर में, हमारे चर्च में आने वाले लोग कभी कभी हमसे बुरा व्यवहार करेंगे तो भी हमें प्यार करना है. आपल्या घरातली लोक आपल्या चर्चमधली लोक आपल्याबरोबर वाईट वागणूक करतील तरी पण आपण त्यांना प्रेम हम करायचं. उनसे प्यार से रहना है, आपण त्यांच्याबरोबर अपना प्रेमाने प्यार राहायचं. दिखाना है. आपलं प्रेम दाखवायचं. बहुत लोग क्या बोलते हैं? हम प्यार करते हैं लेकिन हमारा अंदर प्यार है. आणि आम्ही प्रेम करतो पण आमचं प्रेम आता आहे. हाँ सही बात है, लेकिन अंदर की बातें दिखती नहीं पण ना. आतल्या गोष्टी दिसत उसे नाही. बाहर से तो निकालना ही त्याला पड़ेगा. बाहेर तुम्हाला काढावंच लागेल. पहला पॉइंट क्या दिखा? विश्वास आपके अंदर है, विश्वास तुमच्या आत लेकिन आहे. है कैसे मालूम पड़ता है? काम से. आहे कसं हे माहीत पडतं तुमच्या कामामध्ये. आउटर जो काम, आपका बाहरी काम जो होता है उससे दिखता है आपका विश्वास. आणि तुमच्या बाहेरील कामामुळे दिसतो तुमचा विश्वास. तो वैसे ही प्रेम भी आपके अंदर है लेकिन आपके काम से दिखना चाहिए आप प्रेम करते हो. आणि प्रेम हे तुमच्या आत आहे पण तुमच्या कामामुळे दिसलं पाहिजे की तुम्ही प्रेम करता. आपका प्रेम एक दूसरे के प्रति है वो आपको दिखना चाहिए. आणि तुमचं प्रेम एकमेकांच्या प्रति आहे हे दिसलं पाहिजे. होता है लोग फोटो से बोल तो देते हैं, खूप लोक होटाने तर मैं बोलतात बहुत प्यार करता हूँ, मी खूप प्रेम करतो, बहुत प्यार आपसे करता हूँ, खूप प्रेम बहुत करतो, प्यार करती है. खूप प्रेम करते. फोटो से बोलकर नहीं, काम से दिखाओ. पण होटाने बोलू नये पण ते कामाने दाखवा. काम से दिखाओ. कामाने दाखवा. परमेश्वर ही चाहता है. देवाची ही इच्छा प्रभु आहे. क्या कहता है? अपने शत्रुओं से, ये तो हमारे मसीह भाई हैं, आणि देव म्हणतो की शत्रूंमध्ये प्रेम करा. पण हे तर आपले ख्रिस्ती भाऊ बहीण आहेत. हमें तो उनसे कितना प्यार करना. आपण त्यांना किती प्रेम केलं प्रभु पाहिजे. ये चाहता है. देवाची क्या इच्छा होता है आहे. जब हमें किसी ने सताया होता है ना, तेव्हा आपल्याला कोणी सतवतं ना, हमारे मन के विपरीत किया रहता है ना, आपल्या मनाच्या विरोधात काही काम केलेलं तो असतं उस समय हमारे अंदर का प्रेम गायब हो जाता है. त्यावेळेस आपल्या आतमधलं प्रेम काय प्रेम नहीं आता. प्रेम येत नाही. लेकिन उसी घड़ी में जब हम उस व्यक्ति को प्यार करते हैं पण त्यावेळी जेव्हा आपण त्या व्यक्तीला प्रेम करतो उसे कहते हैं प्रेम. त्याला म्हणतात प्रेम. जब हाँ कैसी बनी है? कैसी अच्छी है ना. ठीक है ना? ठीक है ना. ये प्यार है. अभी हम लोग मिले, हाँ praise the Lord, praise the Lord. हाँ वो ठीक है, वो प्यार नहीं. आणि ते प्रेम नाही. भी प्यार है, ते प्रेम आहे. लेकिन प्यार कौन सा है? प्रेम कोणता आहे. जब उदाहरण के तौर पर अगर इसने बुरा किया जर ही माझ्याबद्दल वाईट केलं और उस बुराई उसी समय मेरे अंदर उसके लिए अच्छे प्रेम आना चाहिए. आणि त्यावेळेस माझ्यामध्ये त्याच्यासाठी प्रेम आलं पाहिजे. वो प्रभु चाहता है प्यार. आणि ते प्रेम देवाला वो पाहिजे. धर्म
धर्म का काम है। ते नीति महत्वाचं काम अभी हम आहे. लोग तब देखो सबके साथ तो मछली है, सगळ्यांबरोबर आपण चांगले लेकिन जब हमको समझो उदाहरण के तौर पर सोचो निंदा सुनी, इसकी मुंह से निंदा सुनी, आणि हिच्या मुखातनं निंदा ऐकली और तभी हम प्यार करना, आणि तेव्हा आपण प्रेम करणं तभी कड़वाहट और बुराई नहीं निकालना। आणि तेव्हा कडूपणा किंवा वाईट नाही काढणं. मालूम हुआ, ये वो प्रभु चाहते, वो धर्म का काम, आणि ते नीति महत्वाचं काम आहे. ये धर्म का काम जो सेकंड स्थान पर है। आणि हे नीति महत्वाचं काम दुसऱ्या स्थानावर आहे. तीसरा तो आपको मालूम ही है, मैं बता चुकी, वापस उस पर नहीं जाऊँगी। आणि तिसरं तुम्हाला माहीत असेल. मालूम हुआ, तो ये धर्म का काम हमें करना है। हे नीति महत्वाचं काम आपण सोचो करायचं. सरस्वती का मैं उदाहरण लेते हैं। आणि सरस्वती आणखी तुम्ही करा. सरस्वती का पति अगर सोचो उसको सता रहा है, उसको कुछ गंदा बोल दिया, आणि त्यांचे नवरे जर त्यांना काही वाईट बोललं तो भी उस परिस्थिति में उसके प्रति की प्रेम आना चाहिए, आणि तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या नवऱ्यासाठी प्रेम आलं पाहिजे. उस परिस्थिति में आना चाहिए। त्या परिस्थितीमध्ये आलं पाहिजे. तब सरस्वती अपने पति के प्रति जो प्रेम दिखा रही है, वो परमेश्वर उसे धर्म का काम कहेगा। आणि तेव्हा त्यांच्या आपल्या नवऱ्याच्या प्रति प्रेम दाखवते, तेव्हा देव काय करेल, त्यांनी नीति महत्वाचं उसने काम जो करेल. बुराई की है, त्याने जे वाईट केलंय उस बुराई में हम नहीं, मैं कपड़ा नहीं धोना, बर्तन नहीं घसना, उसके लिए खाना नहीं बनाना, उसके लिए कुछ काम नहीं करना, तो इसका मतलब है वो प्रभु बोलेगा ये नहीं, ये मैं नहीं चाहता, तू मसीह है ना, तू मेरे से जन्म लेना, तो तू जो अभी इसने जो तेरे साथ बुराई की, उसी घड़ी तू उसका भला कर और उसके साथ प्रेम से। आणि ज्यावेळेस ते म्हणतात की मी याचे कपडे नसणार, भांडे नाही घासणार, काही नाही करत, पण हे देवाला नको आहे. देवाची इच्छा आहे की तो तुझ्यावर वाईट करतो ना, तरी सुद्धा तू त्याच्याबरोबर चांगला कर. ऐसा ही होता है ना, असंच होतं ना. जो घर का एक व्यक्ति जो पति ने ऐसा ऐसा किया, तो हम क्या करते हैं, खाना बनाना छोड़ देते, रो के बैठते, बात करना छोड़ देते, फिर बर्तन घसना छोड़ देते, कुछ नहीं काम करते। आणि नवरा जर आपल्याबद्दल काही वाईट केलं तर आपण काय करतो, जेवण करून सोडून देतो, त्याची कोणतीच काम आपण करत नाही. नहीं करना, नाही करायचं. तो ये नहीं करना है। हे नाही करायचं. हम क्या करना है, उसी घड़ी उसने जितना बुरा बोला, हम उसके प्रति अपना प्रेम प्रदर्शित करना। आणि त्यांनी जेवढं आपल्याबद्दल वाईट बोललं त्याच्या प्रति आपण काय करायचं, त्याला प्रेम इससे दाखवायचं. हमारे धर्म के काम के कारण क्या होता है, हमें तो ऊपर प्रतिफल, ये जो धर्म के काम हम करेंगे ना, उसका प्रतिफल है प्रिय ऊपर। आणि ही जी नीति महत्वाची आपण जी कामं करणार आहोत त्याचा हमें फळ होते. हमें महीन मलमल के वस्त्र मिलेंगे, आणि मुली महत्वाची वस्त्र आपल्याला भेटते. मालूम है, तो ये करना जरूरी है। आणि करणं गरजेचं आहे. लेकिन यही बुरा काम अगर सोचो सरस्वती पे बाजू वाला कोई अपनी पत्नी, उसकी पत्नी के साथ कर रहा है, आणि हेच वाईट काम जर शेजारचा त्याच्या बायकोबरोबर करतोय, तो भी सरस्वती बहन क्या करेगी, कैसे भाई आप अच्छे हो ना, नमस्कार भाई जी, नमस्कार बोलेंगे ना, जबकि करते ना हम लोग ऐसे, हमारे नमस्कार. हमको जो तकलीफ दिया आणि आपल्याला त्यांनी त्रास उससे दिला बात करना छोड़ देते हैं, त्याच्याशी बोलून सोडतो. लेकिन वैसा ही सेम काम किसी दूसरे ने किया होगा, बोले वो हमारे पड़ोसी है, हम उनके साथ बराबर बात करते हैं, आणि तसं सेम काम जर आपल्या शेजारच्याने केलं असेल तरी सुद्धा आपण त्याच्यावर चांगल्या रीतीने बोलतो. बोलते हैं ना। बोलतो ना. अगर रात को उसके पति ने बीवी को मारा होगा, आणि जर रात्रीच्या वेळेस त्याच्या नवऱ्याने तिला जर मारलं असेल ना, हाँ, तो दूसरे दिन हम वहाँ से जाते समय वो बोलेगा, भाभी नमस्कार, आणि बहिणी नमस्कार अगर बिना बात करके जाएंगे न बोलता गेलो तो उसको मालूम पड़ेगा ना, अरे बाबा उसको अच्छा नहीं लगा था मैं बीवी को मारा, आणि त्यावर त्याला माहिती पडलं की मी माझ्या बायकोला मारलं तिला आवडलं नाही. लेकिन कोई लोग बात करके जाएंगे, पण काही लोक बोलत असेल हाँ अच्छे बा, अच्छे भैया, अच्छे, आणि भाऊ चांगले आहेत तो उसको क्या लगेगा, सब तो मुझसे बात कर रहे हैं। आणि सगळे माझ्याशी बोलत आहेत. अभी वो विषय पे हमको नहीं जाना है, हमारा मुख्य उद्देश्य क्या है कि हम जब हमारे घर के लोगों के साथ ऐसा करते हैं और वही काम करने वाले बाहर वालों के साथ हम बराबर बात करते हैं, जबकि वो गलत है। आणि ते चुकीचं आहे. आपको समझ में आ रहा है? समजलं? इसीलिए इसे हम क्या करना है, दूसरा जो हमारा काम है धर्म का काम, जो हमें सताते हैं, हमारे अड़ोसी, हमारे घर के विश्वासी, जो भी हमारे हैं उनके साथ धर्म का काम, उस समय प्रेम देना। आणि आपल्या घरातले लोक, चोरीमध्ये लोक, आपल्या शेजार पाजारचे जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण त्याच्यावर प्रेम करणं हे नीती महत्वाचं काम आपण करायचं. ये जरूरी है। हे गरजेचं सोचो आहे. उदाहरण के तौर पर एक ही बिल्डिंग में 2 जन रहते हैं, आणि एकच बिल्डिंगमध्ये 2 व्यक्ती राहतात. तमन्ना और रेशमा, तमन्ना आणि रेश्मा ये दोनों एक ही बिल्डिंग में रहते हैं। दोघं एकच बिल्डिंगमध्ये क्या राहतात. करना है, अभी उदाहरण के सामने लोग यही बेटी सामने और ये बेटी है, तो इसलिए ये दोनों एक ही बिल्डिंग में रहते हैं। आणि दोघं एकच बिल्डिंगमध्ये राहतात. अब जो तमन्ना ने जो गलत काम किया है रेशमा के अगेंस्ट, आणि तमन्नाने जे चुकीचं काम केलं तिच्या रेश्माच्या विरोधामध्ये, रेशमा ने अपना उसी समय प्रेम दिखाना है, आणि रेश्माने त्यावेळेस लगेच तिला प्रेम ये उसका दाखवायचं. धर्म का काम है। आणि हे तिचं नीती अगर महत्वाचं काम सोचो आहे. रेशमा ने उसके अगेंस्ट कोई बुरा काम किया आणि है, रेश्माने तमन्नाच्या विरोधात काही विरोधाचं काम तो केलं इसने अपना प्रेम उसी घड़ी दिखाना है उसको। तर तिने आपलं प्रेम तिला दाखवायचं आहे.
उनका काम परमेश्वर की नजरों में जाता है। आणि ते नीतिमत्वाचं काम देवाच्या नजरेमध्ये करण्यात येतं. अभी देखो अभी ये दोनों तो प्रेम ही कर रहे हैं। आणि आता हे दोघं जण प्रेम जाते करतात. समय साथ में ही जाएंगे, जाताना सोबतच जाते, आते समय भी साथ में आएंगे, येताना सोबत येते. है ना? बरोबर आहे. तरी ते जास्त जमतं ना, त्याला जमतं होतं. तुझ्या फ्रेंड एवढं जातं रेशमाताई करतच राहतात. या पण सगळ्या गोष्टी कशा पण मी सांगते, वो तो जल्दी होगी. तो एक बिल्डिंग में मसीह लोग जहाँ एकत्रित होते हैं, एकत्रित रहते हैं, आणि जशी लोक जे एकत्रित राहतात वहाँ बर्तन को बर्तन लगेगा, लेकिन उस बर्तन लगने के समय पे दूसरे बर्तन में प्रेम दिखाओ. आणि जेव्हा भांड्याला लागतात पण भांड्याला लागत असताना त्यांनी आपलं प्रेम दाखवायचं आहे. हाँ, यही मेरा कहना है. आणि माझं तुम बोलायचं दूसरा आहे. अपना बर्तन बजाओ मत, आणि दुसरे आपलं भांडं वाजवा नका. दूसरा बर्तन बजता है इसलिए आवाज आता है. आणि दुसरं भांडं वाजतं म्हणून आवाज येतो. आप बजने को जाओ मत, प्रेम दिखाओ. तुम्ही वाजवायला जाऊ नका, तुम्ही प्रेम दाखवा. मालूम हुआ. आता भांडण नाही तर दाखवत असते. आमची मेघालय भांडे आमची मराठा भांडे भांडे. झाड़ू मारना घर को रोज झाड़ू मारना कंपलसरी रहता है. आणि घरामध्ये रोज झाडू मारणं कंपल्सरी हम आहे. रोज भले आप बोलो कि घर में कुछ कचरा नहीं दिखता, लेकिन फिर भी आपको घर में रोज झाड़ू मारना आपका ड्यूटी है. आणि घरात जरी कचरा दिसत नसेल तरी तुम्हाला झाडू मारणं तुमचं कर्तव्य आहे. रोज पानी से पोछना, फिनाइल से पोछना ये ड्यूटी है. आणि रोज पाण्याने धुतलं हे तुमचं कर्तव्य आहे. हमारा घर है. आपलं घर आज के आहे. ज़माने में वापस घर बनाना बहुत तकलीफ है. परमेश्वर देखकर देखता है कि ये साफ रखनी है. आणि देव देऊन बघतो की हे साफ ठेवतात ते. परमेश्वर बर्तन देता है, आणि देव भांडी देतो. उस बर्तन को पटकना नहीं, आणि त्या भांड्यांना आपटायचं नाही, जोर से नहीं पटकना. आणि जोरात आपटायचं नाही. परमेश्वर ने उन बर्तनों के द्वारा हमारी उपमा की है, यानी हमको उन बर्तनों के साथ रखा है, उपमा दिया है कि परमेश्वर के भवन में नाना प्रकार के बर्तन हैं. आणि देवाने काय केलं, आपल्याला भांड्यांची उपमा दिली की ही भांडी देवाच्या मंदिरामध्ये लागली. परमेश्वर हमें पटकता नहीं है, आणि देव आपल्याला पटकत हम नाही. भी बर्तनों को नहीं पटकना. आपण हे भांड्यांना पटकायचं नाही. बर्तन घसते समय आवाज आएगा, लेकिन इतना आवाज मत करो कि जिससे लगे बाबा वो या घरात एवढे मोठं एवढ्या भांडी जोराने पाठ असतात, ऐसा नाही. आणि भांडी घालताना आवाज येतो, पण एवढा आवाज येतो ना की लोकांना बोललं पाहिजे की बाबा याच्या घरात एवढी भांडी आहे. ऐसा नहीं करो. असं करू नका. आपको समझ में आया? समझ में. कहने का उद्देश्य प्रियो, बर्तन एक अभी पुरुष तो है नहीं, लेकिन जितनी लेडीज है उनको बता दो, बर्तन घसो, भांडी घासा, बर्तन का आवाज मत करो. पण त्यांचा आवाज करू कपड़ा नका. धोते हो कपडे धुता प्यार से धो, प्रेमाने उसको धुवा. धोपटना मत मारो. आणि त्याला झोपाटून मारू नका. क्यों? का? क्योंकि वो हम हमारा गुस्सा निकाल रहे ऐसा लगता है. आणि आपण राग काढतो असं वाटतं. बाइबल में धोपाटने के विषय पे एक वचन है, मैं तुझे धोपाटने से मारूंगा, ऐसे कुछ है वचन, यानी वो परमेश्वर के क्रोध को दर्शाता है. आणि ते देवाला रागाला दर्शवतो. तो इसीलिए हम परमेश्वर हमें तन ढकने के लिए वस्त्र देता है. आणि देवाला आपल्याला तन झाकण्यासाठी, आपल्याला शरीर झाकण्यासाठी ब्रश घसो, म्हणून ब्रश नाही घासा, ब्रश मारो. ब्रश मारा. हाँ, ऐसा कपड़ा लेके, कपडे घेऊन ऐसा कपड़ा लेके पटकते ना, कपडे घेऊन पटकन ना. ऐसा नहीं करो. अच्छा असं नहीं. करू नका, हे चांगलं नाही. ये अच्छे लक्षण नहीं है. चांगली लक्षणं नाही. हाँ, आप बोलते हो इसमें मैल है, निकलेगा नहीं, इसलिए हम मारते हैं. आणि निवड आहे निघत नाही म्हणून मारतो. लेकिन घर के अंदर ये शोभा नहीं देता. घराच्या आतमध्ये शोभा देत नाही. भले ये रुमाल मेरा है, रुमाल माझा आहे, लेकिन ये रुमाल जब सोचो मेरा धो रहे हैं, मेघा कसे घासताय, तब ये रुमाल है. आणि रुमाल आहे. तो रुमाल धोते समय वो कैसे धोएगी, ऐसे धोएगी. अभी नेचुरली मैला हो गया, इसको तेल लग गया, तो वो ब्रश मारेगी. आणि ते ब्रश मारते. लेकिन अगर सोचो वैसा रुमाल को ऐसा मार दो, आणि रुमालाला पटकताय. इसका मतलब क्या हो जाएगा याचा अर्थ काय होईल कि उसका क्रोध है मुझको, मेरे ऊपर. मुझे तो मार नहीं सकती, इसलिए मेरे कपड़े को मार दो. मला मारण्याचे करून माझ्या कपड्यांना मारतात. तो इसलिए अपने घर में, और ऐसा आवाज अच्छा भी नहीं लगता आणि है असा आवाज चांगलाही वाटत नाही. ना. कपड़ा ऐसा पटक रहे, ठपार ठपार ठपार. आपको समझ में आया? समजलं. घर गुस्सा आया तो भी अपने बर्तनों पर, अपने कपड़ों के ऊपर, अपने घर के किसी वस्तु के ऊपर, हथौड़ी लेकर दीवार के ऊपर कभी भी गुस्सा नहीं उतारना, क्योंकि घर हमारा नहीं परमेश्वर का रहता है. आणि आपल्याला जर राग आलेला असेल तर कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये, घरातल्या किंवा खेळ ठोकून आपला राग व्यक्त करू नका. प्रियो, बाइबल के अनुसार घर प्रभु ने दिया. आणि घर देवाने दिले. आज हमने जो कपड़े पहने वो भी प्रभु ने दिए. आप पढ़ सकते हैं मत्ती 2:6 में. परमेश्वर पक्ष इन घास को जब इतने अच्छे वस्त्र पहनाता है, वो तुम्हें क्यों नहीं पहनाया? मतलब हमें भी वस्त्र परमेश्वर ने पहनाया है. आणि आपल्यालाही वस्त्र देवाने घातलेले आहेत. बर्तन प्रभु ने हमको दिए हैं. भांडी देवाने दिले. हमारे घर में जो शो के वस्तु या जो भी सामान है वो सब परमेश्वर दिया है. ते शोपीचं सामान आहे ते सगळं देवाने ये दिले. सब
परमेश्वर से बिलोंग होता है। हे सर्व देवाकडून आपल्याला इसलिए मिळतं. हम जब उसको जोर से पटकते हैं या फेंकते हैं या कुछ करते हैं, इसका मतलब जिसने हमें दिया हम उसका अपमान करते हैं। आणि जेव्हा आपण त्या वस्तू जोराने पटवतो तेव्हा आपण काय करतो, जेने आपल्याला दिले त्याचा आपण अपमान करतो. देखो प्रियो, मैं आपको बता रही थी विषय बदला नहीं, चेंज नहीं होगा, दो बर्तन मंगवाए। मी दोन भांडी मागवलेत. हैं? जब ये दोनों बर्तन सोचे, एक आप में से जो भी मसीह लोग आपस में बाजू बाजू में रहते या चर्च में आते हैं, तो आप जब आवाज आया, आवाज आला. जब ये भिड़ते हैं तब आवाज आता जेव्हा ते भिडतात तेव्हा आवाज है। येतो. लेकिन अगर ये भिड़ने के लिए आया भी, आणि हा भिडायला आला तरी आवाज आया, आवाज आला. जब ये भिड़ेगा जेव्हा हा भिडेल तब आवाज आएगा ना। तेव्हा आवाज येईल. लेकिन जब तक ये जाएगा नहीं, आणि जोपर्यंत हा जाणार नाही आवाज नहीं आएगा ना। आवाज नाही येणार. आपको समझा? समझ गए। लेकिन अगर ये जो अभी जो वचन हमने देखा ना, प्रेम करना, जो धर्म का काम बोला गया, आणि प्रेम करण्याचे नीतिमत्वाचं काम आपण बघितलं. तो ये जो है ये आया भिड़ने के आणि लिए। हा भिडायसाठी आला आपके प्रेम में उसको क्या करना है, आवाज आया देखो, लेकिन उसको अंदर ले लो। आणि आवाज आला पण तुम्ही काय करायला आत घ्या. आपका प्रेम दिखा के उसको अंदर संभालो। तुमचं प्रेम दाखवून त्याला आतमध्ये सामावून घ्या. आपको समझ में आया? समजलं तुम्हाला? इसे कहते हैं धर्म का काम, उसको अंदर ले लिया, अभी कोई झगड़ा ही नहीं। याला म्हटलं नीतिमत्वाचं काम त्याला आत घ्यायचं म्हणजे भांडणच नाही. आपको मालूम पड़ा? समजलं? तीसरा पॉइंट है, तिसरा पॉईंट आहे. हाँ? नहीं, तीसरा हमने देखा। दूसरा पॉइंट है प्रेम, दुसरा पॉईंट आहे प्रेम. और तीसरा है पाप नहीं करता। आणि तिसरं आहे पाप नाही और करत. चौथा, चौथं 5 है, सॉरी मैंने सुबह 3 बोला था ना, 5 है। तो चौथा है चौथा आहे भजन संहिता हम निकालेंगे, स्तोत्रसंहिता आपण काढू. 37, 37 Psalm 37, स्तोत्रसंहिता 37 और उसका 21, त्याचे 21 उसका 21। त्याचे 21. दृष्ट लोक पुसणे घेतात पण फेडीत नाहीत, पण चांगला माणूस आपले देणे नुसते फेडीतच नाही तर थोडे अधिक परत करतो. कितनी शान लिखे है ना। तो यहाँ पर प्रभु का जो वचन कहता है, इथे देवाचं वचन जो म्हणतं हमने देखा, कहीं बुरा था, काही वाईट तो होतं, शैतान से जन्म लिया था, त्यांनी शैतानाकडे लेकिन जन्म हमारा जन्म परमेश्वर से हुआ है, धर्मियों का। आपल्या नीतिमानांचा जन्म देवाकडनं आहे, इसलिए हम परमेश्वर की संतान पण है। आपण देवाची संतान इसलिए आहे. चौथा पॉइंट परमेश्वर हमें बताता है, चौथा पॉईंट आपल्याला देव सांगतो, दृष्ट लोक पुसणे घेतात पण फेडत नाही. शैतान से जो है वो लोग उधार लेते हैं लेकिन देते नहीं, जे दुष्टाकडनं आहे ते उसने घेतात पण ते फेडत नाही. मतलब देने वाला उनका स्वभाव नहीं है। त्यांचा स्वभाव देणारा नाही. मालूम हुआ? अब पण चांगला माणूस आपले देणे नुसते फेडतच नाही. हाँ, जो अच्छा है, जो परमेश्वर की ओर से है, परमेश्वर धर्म का काम करता है, वो सिर्फ कर्जा लिया तो सिर्फ कर्जा देता नहीं, तर थोडे अधिक परत करतो. परंतु क्या करता है, परंतु इससे भी ज़्यादा और देता है। तुझा रुमाल तरी से दिलेला तो घेतला, आता तुला काम आहे, ठीक आहे। समझ में आया? धर्म का काम करने वाला व्यक्ति कभी भी अपने ऊपर बोझ किसी का कर्जा लेकर, अभी होता है मसीह लोग कर्जा लेते हैं, आणि खूप पैसे लोक कर्ज घेतात, किसी से मांगते हैं। कोणाकडनं मागतात. बाइबल में लिखा है जो तुमसे मांगे तुम उसे दो, आणि बायबलमध्ये दिलेले जो तुमच्याकडनं मागतो त्याला द्या, इसलिए हम देते हैं। म्हणून आपण देतो. लेकिन पर इस वचन का कभी कभी कोई गैर फायदा भी उठा लेते हैं। या वचनाचा काही काही लोक चुकीचा वापर करतात. मेरी परिस्थिति ऐसी है, माझी परिस्थिती ऐसे अशी मुझे दो। म्हणून मला दे. अभी सच कभी कभी ऐसी परिस्थिति आई, ठीक है, लेकिन जब कमाने के योग्य है और कमाने का जरिया है, फिर बारंबार मांगना ये गलत है। आणि कमवण्याची जर आपल्याकडे कोर आहे पण मग वारंवार मागणे चुकीचं आहे. इसलिए बहुत से लोग क्या करते हैं, कर्जा लेते, मांगते, उधार लेते, लेकिन देते नहीं। आणि खूप लोक कर्ज मागतात, घेतात पण ते देत नाही. और जो नीतिमान है उसको तो मुंह से मांगने को शर्म आएगी, आणि जो नीतिमान आहे त्याला तोंडाने मागायला लाज वाटेल, त्या शिकत नाही आणि कोणती दिवशी द्या. सही है, तर मांगेगा, मागेल का? चलिए। वो ये भी नहीं सोचेगा आपण नाही विचार कौन सा करतो. जगह है, क्या है, दुष्ट ऐसा है, कोई भी वो सीधा पकड़ेगा, बोलेगा नहीं नहीं, चल मैंने तेरे को कर्जा दिया तो मेरे को दे, आणि दुसरं सरळ पकडायला म्हणली की मी तुला कर्ज दिलं ते मला दे. क्योंकि वो मांग लेता है। तो लगेच मागून घेते. लेकिन जो धर्मी कभी भी किसी को देता है तो मांगने के लिए उसको शर्म आता है, सोचता है कैसे बोलूँ इसको, इसकी घर की परिस्थिती ऐसी दिखती है, अभी मैं कैसे बोलूँ इसको। आणि नीतिमान बोलायला त्याला वाटतं की अरे बापरे मी याला कसं बोलायचं, गावची परिस्थिती अशी आहे. और देखो नीतिमान हमेशा देता है, आणि नीतिमान नेहमी देतो. उसका कितना जाता है, लेकिन वो कभी नहीं बोलता मेरा इतना मिल गया, मेरा इतना मिल गया। परमेश्वर उसको और देता है। आणि त्याचं खूप झालं पण तो कधीच बोलून नाही करत की
बहुतायत से देता आणि देव त्याला खूप पटीने देतो. है। ये धर्म का काम है नीतिमान का देना आणि नीतिमत्वाचं काम हे और देणं बढ़कर देता है। आणि वाढवून देतो. जिसका मैं आपको उदाहरण मतलब आपको समझाती हूँ। तुम्हाला समजवतो. हम जो परमेश्वर से मांगते हैं आपण जे देवाकडे मागतो परमेश्वर से मांगते हैं उतना ही मिलता है या बढ़कर मिलता है? आणि जे आपण देवाकडे मागतो तेवढंच देतो की त्याच्यापेक्षा खूप पटीने देतो. एक गाना है ऐसा, मेरे मांगने से ज्यादा मेरी सोचने से मेरी पाई है आशीष यीशु से। हम मांगने से भी ज्यादा प्रभु हमको देता है। आणि मागण्याच्या पलीकडे आपल्याला देव देतो. सोचो हम प्रभु को बोलेंगे प्रभु मला 500ची गरज आहे, प्रभु मुझे 500 की जरूरत है. प्रभु 500 देतो का? प्रभु 500 ही देता है क्या? जास्त देतो. ज्यादा देता है ना. बरोबर आहे? सही बात है. 2000 पर्यंत तरी देतो 2000 तो तो किंवा 1000 रुपये तरी देतो. नवीन 1000 जास्त देतो. पण ज्यादा देता है. वही वचन आप पढ़ोगे, पुन्हा तेच वचन. पण चांगला माणूस आपले देणे नुसते फेडतच नाही, हाँ, जिसे उसने लिया है उसको इतना ही नहीं देता तर थोडे अधिक परत करतो. और ज्यादा देता है। ये है धर्मियों का चिन्ह। धर्मी लोग दिए बिना रह नहीं सकते। जैसे परमेश्वर को तो वो देते ही नहीं, लेकिन उधार भी अगर किसी से लिया तो तुरंत बाबा ले बाबा थोड़ा सा वजन दिया, अरे नहीं मैंने क्या बयान मांगा था तुमसे, नहीं मुझे नहीं चाहिए, थोड़ा सा ड्रग लो आप बोलो। आणि जी लोक देवाला देतात पण जेव्हा ती लोक कोणाकडे उधार देतात तर त्यांना ती लोक परत देतात आणि जास्त देतात. क्यों? कारण कि उनको कहीं ना कहीं वो फीलिंग आती है मैंने इतना दिन रखा बाबा मयूरी का, इतना दिन से पैसा रखा और इतना दिन मैंने रखा और मैंने दिया नहीं। आणि एवढे दिवस झाले मुलीचे पैसे पण ठेवले ते चांगलं नाही. तो जो वापस रिटर्न पे करता है वो धर्म के काम होते हैं। आणि जो पुन्हा परत करतो तो धर्मीती महत्वाचं काम वही करतो. ना ये जो विषय है ऑलरेडी हमने तो आत्मीय रीति से भी देखा था आणि अंतिम तिथीने दान आपण दशांश, लेकिन देने के विषय में बहुत सारी बातें आती है। आणि देण्याच्या विषयामध्ये खूप साऱ्या गोष्टी जब आप आहेत. विधवाओं को देते हैं ये आपका धर्म का काम है। तुम्ही विधवांना देता नीती महत्वाचं जब काम. आप जरूरतमंदों को देते हो तब आपका धर्म का काम होता है। गरजवंतांना देता ते तुम्ही नीती महत्वाचं जब काम आप करता. आपसे कोई उधार मांगता है लेकिन आप बिना पाए मतलब वापस वो रिटर्न मिले ऐसी आशा न रखकर आप देते हो तो आपका ये धर्म का काम है। जेव्हा तुम्ही कोणाला उधार देतात न प्राप्त करण्याच्या आशेने देतात तेव्हा ते तुम्ही नीती महत्वाचं काम सोचो करता. उदाहरण की सोचो किसी ने आपसे उधार लिया आणि कोणी तुमच्याकडनं उधार घेतली और वो वापस लाके देता है, आणि पुन्हा तुम्हाला आपने आपले आपने ऐसी आशा नहीं रखी कि वो मुझे वापस दे, आणि तुम्ही अशी आशा नहीं ठेवली की त्याने मला पुन्हा द्यावे. लेकिन वो दे रहा है तो ले सकते हैं। पण जर तो देतो तर तुम्ही घेऊ शकता. ये मैं बता रही हूँ, नहीं तो आप लोग बोलेंगे नहीं हम लोग ने तो पानी की आशा से नहीं दिया था, नहीं चाहिए ऐसा नहीं। कभी कभी क्यों नहीं तो फिर लेने वाले को हमेशा आदत लग जाएगी। त्याचा घेणाऱ्याने नेहमी सवय लागेल. और एक जैसे मैं उदाहरण सोच मैं बताती हूँ अभी आपको मी तुम्हाला सांगते कि सोचो प्रमिला सिस्टर ने किसी को उधार दिया, आणि प्रमिला सिस्टरने कोणी उधार दिलं उसके आगे बैठी माया को दिया, आणि माया ताईला दिलं हाँ, उसको उधार दिया। अब माया लाके दे रही है आणि माया ताई पुन्हा आणून देते और यार प्रमिला सिस्टर मेरा थोड़ा सा लेट हो गया लेकिन मैं लाई हूँ आप ले लो। आणि थोडंसं लेट झालं मला माफ करा पण मी आणले तुम्ही घ्या. वो जो प्रमिला सिस्टर लेती है ना, जेव्हा त्या प्रमिला सिस्टर घेतात प्रमिला सिस्टर को तो धर्म का काम हुआ, उसको भी आशीष मिलेगी, लेकिन माया को ज़्यादा आशीष मिलेगी। आणि त्यांना आशीर्वाद भेटेल पण माया ताईला जास्त आशीर्वाद भेटेल. माया को देने वाला मतलब उसने मैं एक फेथफुल हूँ, मैं एक विश्वसनीय हूँ, वो तो प्रमिला सिस्टर की नज़र में तो बन गई लेकिन परमेश्वर की नज़र में तो उसकी गवाही फेथफुल हो गई। आणि विश्वासयोग्य ती त्यांच्या नजरेमध्ये प्रमिला सिस्टरच्या नजरेमध्ये बनली पण ती देवाच्या नजरेमध्ये पण विश्वासयोग्य ये बनली. आपको समझा, इसलिए बहुत ज़रूरी होता है। पण खूप गरजेचं देते असते. हैं हम लोग विलंब नहीं, कोई बात नहीं, जितना विलंब लगाता है तुम लगाओ, लेकिन हम मानेंगे नहीं, हम बोलेंगे नहीं। आणि जेवढं तुम्हाला विलंब लावायचं तेवढं लावा, नहीं पण दिया आम्ही कोई सांगणार बात नहीं, प्रभु तो नाम से दिया है, हम पूछने को नहीं है। आणि नाही दिलं काही अर्थ नाही की देवाच्या नावाने दिलं. अविश्वासी को आप किसी को देते उधार होता है, आणि उधार ही उधारी और असते. लेने वाले ने देना उसका ड्यूटी है, आणि घेणाऱ्याने देणं हे त्याचं कर्तव्य आहे. ये देने वाले को सोचना है। इसीलिए बाइबल में लिखा है धर्मी जब उधार लेता है तो हमने बाइबल में क्या लिखा है, धर्मी को उधार मांगना नहीं पड़ता, उधार देता है। आणि नीतिमान उधार मागत नाही तो देतो. लेकिन कभी कभी धर्मियों के जीवन में ऐसी विकट परिस्थिति आ जाती है कि वो किसी से मांगता है, आणि कधी कधी नीतिमानाच्या जीवनामध्ये कधी अशी बिकट वही परिस्थिती यहाँ मागतो यहाँ पर सिखाया गया है। आणि ते इथे शिकवते. इसीलिए हम उधार लिया है ये हम याद रखकर स्मरण रखकर जो टाइम बोला टाइम के पहले लाके देंगे ना तो सेकंड टाइम पे वो दूसरा विश्वासी खड़ा रहेगा। आणि उधार आपण घेतले आठवणी घेऊन आपण जर योग्य वेळेवरती जी वेळ आहे त्याच्यामध्ये जर परत दिलं तर मग तो दुसऱ्या वेळेस त्याचं नाही करत. चलिए तरी गोष्ट नाही. करेक्ट है, ये याद रखो। इसलिए विश्वासी जो यहाँ लिखा है धर्मी जो धर्म का काम करता है वो उधार देता है। इसलिए मैंने पहले बताया विधवाओं को हम देते हैं तब धर्म का काम होता है। आणि विधवाने देतो तिथे
महत्वाचं काम होतं. गरजमंदों को जब जरूरत होती है उस समय हम हेल्प करते, उधार देते तो वो धर्म का काम रहता है। आणि गरजवंतांना जेव्हा आपण देतो ते किती महत्वाचं काम असतं. छोटे बच्चे लहान मुलं उनकी पढ़ाई के लिए या उनकी परिस्थिति के अनुसार जब हम हेल्प करते हैं, हम उधार देते, वो भी धर्म का काम है। आणि त्यांच्या परिस्थितीनुसार आपण जेव्हा त्यांना देतो ते नीती आप महत्वाचं जब काम किसी को देते हो जेव्हा तुम्ही कोणाला वो तो देता धर्म का काम है, ते नीती लेकिन महत्वाचं आप काम आहे. जब उधार भी देते हो, उधार, मैं आपका मुख्य विषय आपको समझ में आ रहा है ना? आणि तुम्हाला समजते जब आप किसी को उधार भी देते हो तो ये भी आपका धर्म का काम है। जेव्हा तुम्ही कोणाला उधार देता ते पण नीती और महत्वाचं काम आपने आहे. किसी से उधार लिया है और वो आप फेड रहे हो तो भी वो धर्म का काम है। आणि तुम्ही कोणाकडनं उधारी घेतली आणि तुम्ही ते त्यांना परत करताय ते नीती महत्वाचं काम आहे. आपको समझा? इसलिए कभी कभी मेरे पास किसी का 1 रुपया रह जाता है तो मैं बोलती नको बाबा, त्या 1 रुपयामुळे मी नरकात गेले तर घ्या तुमचा 1 रुपया। और 1 रुपये से अगर मैं नजर में गई तो इससे आपका 1 रुपया आप ले लो. लेकिन कोई कोई लोग बोलते नहीं राम ने हमारा नको, फिर वो मैं बोलती ठीक है, अभी वो खुद बोले ना नहीं चाहिए, स्वतः बोले ना वाटायचे तर मी ठेवून घेत आहे. लेकिन क्यों? और कोई लोग 1 रुपया भी याद रखने वाले हैं। आणि काही काही लोक 1 रुपये पण लक्षात ठेवणारे असतात. 40 रुपये का कैलेंडर है, 40 रुपयाचं कॅलेंडर आहे. 50 का नोट दिया, 50ची नोट दिली, 10 रुपये रिटर्न नहीं किए, 10 रुपये परत नाही दिले. विदिन 10 रुपये रिटर्न देना चाहिए। ते 10 रुपये परत दिले पाहिजे. 10 रुपये मेरे रिटर्न, वो भी 10 रुपये भी याद रखने वाले लोग हैं बाबा। आणि 10 रुपये पण लक्षात ठेवणारे लोक आहेत. वो बात के कारण प्रभु मुझे बोलेगा मैंने क्या तेरे को कम रखा था क्या? आणि मी देव मला म्हणेल मी तुला काही कोणती कमी ठेवलेली. याद है ये वचन किसको बोला था प्रभु ने? तुला पाहिजे तर मी अजून दिलं असतं, तुझे और दे तो मैं और तुझे देता। तुला पाहिजे तर तुम्ही अजून दिलं तूने असतं. ऐसा क्यों किया? तू असं का केलं? हाँ? हाँ, दावीद को बोला ना, दाविदाला बोलला. दावीद ने जब बेसदा के साथ व्यभिचार किया, आणि दाविदाने बेसदाबरोबर जेव्हा विचार केला हाँ, और परमेश्वर ने उसको बोला क्या तुझे मैंने इतना दिया, कम था क्या? आणि देव त्याला म्हणाले की तुला एवढं दिलं और दे तो मैं और देता, लेकिन तूने ऐसा क्यों किया? बेचारे उसके पास तो एक ही था ना। आणि अजून पाहिजे असेल मी तुला अजून दिलं तो असतं. वैसे ही शायद शायद वो 10 रुपया उस व्यक्ति के लिए बहुत कीमती होगा, मैं क्यों रख लिया? आणि ते 10 रुपये त्या व्यक्तीसाठी किमती असते तर तू का ठेवलं? सच है ना? शायद उस दिन उसके पास वही 10 रुपया होगा, त्यावेळेस जिससे वो रिक्शा से जाने वाला है ते 10 रुपये या असते ट्रेन से जाने वाला है। की तू रिक्षेने जाणार असेल किंवा कोई ट्रेनने लोग जाणार को असेल. 10 रुपया भी गांव के लिए इतना दूर दूर से आते हैं, उनको वो 10 रुपये भी बहुत कीमती देता है। म्हणजे लांबून लांबून येतात त्यांना 10 रुपये पण किमती असतात. वो इतने दूर से आए रहते हैं, एवढं लांबून आलेले 10 असतात. रुपया उनका भाड़ा देता है। 10 रुपये इतने टाइम तक कितना चलेंगे वो लोग? आणि किती चालते तुला? नजदीक नजदीक रहेगा तो ठीक है चलने के आणि लिए, जवळ जातं तर ठीक आहे चालायचं. सही है। इसीलिए कभी भी ऐसे ही छोटी छोटी बातों में हम कभी कभी बोलते हैं बोले हम खाए ना 10 रुपये तो रहने ना दीदी कैसा रहेगा? नहीं बाबा, वो 10 रुपये का भी शायद प्रभु मुझसे, अगर आप बोलते हो रहने दो तुम्ही बोलता राहून द्या. तो भी हम लोग कभी कभी मैं ऑफरिंग में डाल देती हूँ, मग मी ऑफरिंगमध्ये टाकते देती हूँ ऑफरिंग के अंदर डाल देती हूँ। आणि ऑफरिंगमध्ये टाकते. कभी कोई बोला ना नहीं बराबर से बाबा उनके हाथ में, मैं तो मेरे को अरे 10 रुपये 10 रुपये एक बिना तेरा दीदी तेरा जो काफी रहे थे दूँ तक और वो क्यों बोलते बोलते हैं? का और ये बोलते? कोई एक 10 रुपये मेरा नुकसान न करा दे, आणि 10 रुपयेचं माझं नुकसान होऊ नये. आपको समझा? इसलिए प्रभु आज आपसे ये कहता है चौथा है ना, चौथा जो प्रभु बताता है धर्म का काम कि हम जब किसी से उधार लेते हैं और फेरते हैं तो ये धर्म का काम है, हम किसी को उधार देते हैं तो ये धर्म का काम है। आणि जेव्हा आपण कोणाकडनं उधार घेतो आणि ते आपण फेडतो ते नेहमी महत्वाचं काम आहे आणि आपण कोणाला उधार देतो ते पण नेहमी महत्वाचं काम आहे. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद पाचवा पाँचवा हम कल देखेंगे। पाचवा आपण उद्या बघू. कल हम लोग प्रभु यीशु ने जो हमें धर्म के काम बताए हैं आणि प्रभू येशूने जी नीती महत्वाची काम आपल्याला सांगितले वो भी देखेंगे। ते आपण उद्या बघू. तो कल 5वां पॉइंट, और यीशु ने जो बताए हैं, यीशु ने कितने बताए हैं? 14 बताए हैं। आणि 5वा पॉईंट म्हणजे जे येशूने नीती महत्वाची 14 कामं सांगितली ती आपण उद्या बघू. प्रभु के यीशु के नज़रों में येशूच्या नजरेमध्ये वो कौन से 14 पॉइंट है जो जिसे धर्मी प्रभु कहता है, धर्म का काम है। आणि 14 मुद्दे आहेत जे देव म्हणतो की नीती महत्वाची कामं आहेत. हालेलुया, प्रार्थना करें। आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणामय देवी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आई हूँ। आए हुए तेरे सभी बच्चों को प्रभु वचन हम सब ने सुना है प्रभु, इन सबको आपके हाथ में देती हूँ। हम धर्म का काम करते रहना है प्रभु। सेनाधीश परमेश्वर हम सबको प्रभु धर्म का काम करते रहने के लिए मदद करना। ये मेरी विनती, ये मेरी प्रार्थना है प्रभु, रक्षा करना इन सबको प्रभु। पवित्र पिता को बुद्धि के समान संभाल लेना, एक दूसरे को प्यार करने के लिए, पाप से दूर रहने के लिए, और मेरे मान पवित्र पिता ऐसे विश्वास में रहने के लिए मदद करना प्रभु, और प्रभु देने की क्रिया में फेथफुल रहने के लिए मदद करना।
अभी अपने अपने घर जा रहे हैं, जैसे इन्हें लाया सुरक्षित से घर पे लेके जाना, ये मेरी प्रार्थना प्रभु यीशु के नाम से। सगळ्यांना प्रेज द लॉर्ड।